स्टार्ट केलं. ठीक है, सारी चेयर भर गई है तो मीटिंग चालू कर सकते हैं और जो आएंगे अब उनको खड़े करना पड़ेगा. अभी कदम सर से बात की, अध्यक्ष सर से, कि और 25 चेयर बाय कर लेंगे अभी सुन. ठीक है. तो बहुत लोगों को सवाल है अभी हम किस स्टेज पे है. कोई स्टेज पे नहीं है, कोई पेपर कहीं से हिला नहीं है. हम केवल अभी डिस्कशन स्टेज पे है. कुछ भी फाइनल हुआ नहीं है. किसको कितना फ्री एरिया मिलेगा, किसको कितना कैप रहेगा, कौन 1000 खरीद सकता है, कौन 6000 खरीद सकता है, रेट क्या रहेगा, डिस्काउंट क्या रहेगा, चलो ये सब अभी अपन डिस्कशन स्टेज पे है. बट एक स्टेज बहुत अच्छी है कि जो असेसमेंट ऑफ डिमांड, जो अपने में दम है या नहीं है, वो कोई बोल के गए थे. तो आज के तारीख का जो रेट है 22,000 और लोगों ने कंसेंट फॉर्म दिया या नहीं भी दिया है, उन सब का मिला के 100 कोटी जमा हो गए ऑन पेपर. तालियां बजाओ. और ये 100 कोटी में से अगर 50% भी पीछे हट गए, शायद मैं भी पीछे हट सकता हूँ, पता नहीं, तो भी 50 करोड़ अपने पास रहते हैं. राइट. तो अपना इनिशियल असेसमेंट यही था कि फंडिंग कलेक्ट करने के लिए 10 से 12 करोड़ है जो भी लगते हैं टू गेट द कमेंसमेंट सर्टिफिकेट, और उसके बाद बैंक का लोन वगैरह. तो बहुत ही पैसा ऑन पेपर, बैंक में एक भी पैसा नहीं आया है, वो जमा हो गया. तो अगेन आई एम रिपीटिंग, हम लोग डिस्कशन स्टेज पे है. फाइनलाइज कुछ नहीं हुआ है. सब कुछ फाइनलाइज एजीएम में ही होगा और सब मिलके ही डिस्कस करेंगे. ठीक है. और किसी को कोई डाउट? कुछ भी फाइनल हुआ नहीं है, डिस्कशन स्टेज पे ही है हम लोग, जो कि अच्छी तरह से चल रहा है. 100 कोटी जमा हो गए ऑन पेपर. बोलने के लिए खुश रह सकते हैं. तो एजेंडा के हिसाब से चलते हैं. अभी आने वाले हर मीटिंग में शायद अपने को प्रोजेक्टर लगेगा प्रेजेंट करने के लिए, तो एक प्रोजेक्टर खरीद लेंगे. मेरे दिमाग में वो था, द फर्म ने जो प्रोजेक्टर लाया था फोल्डिंग वाला, वो खरीद सकते. वो नहीं जो पहले के ऑफिस में होता था कि वो नीचे रखो फिर वो फोकस करेगा. वो शायद अच्छा था द फर्म वाले का. उसने बाइक पे फोल्ड करके उसने कैरी किया था. मैंने ढूंढा नेट पे, तो मेरे को उसका कॉस्ट तो कुछ पता नहीं चला. कॉस्ट जब पता चलेगा तो वो ग्रुप पे डालेंगे. तो प्रोजेक्टर खरीदना चाहिए या नहीं खरीदना चाहिए? अभी हर बार वो प्रेजेंटेशन होगा कि भाई तुम्हारा इतना एफएसआई आएगा, उतना आएगा, ये तुम्हारा प्लान रहेगा. राइट. नहीं खरीदना तो नहीं खरीदेंगे, कोई बात नहीं. हाँ, अब पर्पज वही है कि इसके बाद का जब आपको विजुअल दिखाया जाता है तो लोगों को समझ में आता है. हाँ, विजुअल रहेगा तो अच्छा रहेगा. जो प्रेजेंट करेगा वो लेके आएगा ना, वो भी हो सकता है, लेकिन अपने को भी प्रेजेंट कर सकते हैं. तो वो उसके लिए व्हाई डोंट यू टेक इट ऑन रेंट? रेंट पे भी ले सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं. कॉस्ट देखना चाहिए ना. तो पैसा रेंट का कुछ पड़ जाए. रेंट का नहीं है, यू हैव टू मेंटेनेंस. ठीक है, उसका लैंप चला गया, यू हैव टू पे फॉर 60% ऑफ योर दैट. वो मेंटेन करना है. कोई प्रॉब्लम नहीं. रेंट पे लाना है रेंट पे लाएंगे, नहीं खरीदना है तो नहीं खरीदेंगे. जो बंदा प्रेजेंट करने आएगा उसको बुलाएंगे, वो खरीदेंगे. हाँ, वो लेके आएगा. बट लेकिन रेंट का बेस्ट ऑप्शन. वो सब जगह रेंट पे ही वो ले सकते हैं. पहले अपन प्राइस कितना वो चेक कर लेते हैं, बाद में देखते हैं. एक बार रेंट पे लेके फिर पर्पस देखेंगे तो फिर पाए काय. हाँ ठीक है, कोई बात नहीं. अगर नहीं लगेगा तो नहीं लगेगा, कोई बात. ठीक है, तो नहीं खरीदेंगे. ओके. देखते हैं तो इनके 20-30 में मिल रहा है. रेंट क्या हो रहा है सर? फोकस लेंगे, आप बड़ा वाला ले रहे हैं, फुल है. हम मान के रखते हैं अराउंड 60 पीपल है. बस सर माइक्रो हाथ में. वो इसका होता है जितना ऑडियंस है, सपोज इसके का है तो वो 6/4 का स्क्रीन क्लियर करना चाहिए. अगर ज़्यादा ऑडियंस आएंगे तो आपको ज़्यादा वाला लेना पड़ेगा. 50 लोगों के लिए तो इनिशियली मेरे हिसाब से अगर कमी होता है तो टेक इट 2 टाइम्स रेंट. अगर फिजिबल है तो वी ऑल्सो आई क्राइटेरिया कि कितना हम काम अपने काम आएंगे. अपन स्टडी तो कर लेते हैं अपन. हाँ वो ठीक है, अमाउंट ले लो. हाँ, नो प्रॉब्लम. बट बेटर थिंग इज कि रेंटल स्टार्ट करो देन विल बाय. नो प्रॉब्लम.
सेकंड है कि जो भी क्या बोलते हैं रीडेवलपमेंट कमेटी की एक्टिविटी होती है वो किसी वेबसाइट पे अपलोड करने का, राइट, ताकि हर किसी को वो लिंक पे जाके वो देख सकता है। तो उसका कॉस्ट मुझे पता नहीं, और वो कौन करेगा और कौन इनिशिएटिव लेगा वो बोलो। अगर वो अप्रूव होता है कौन इनिशिएटिव ले सकता है उसके ऊपर ये बोलो। नहीं, पहले कॉन्सेप्चुअली वेबसाइट हमने रखना चाहिए या नहीं रखना चाहिए? क्योंकि हमेशा कोई प्रेजेंट रहेगा नहीं रहेगा। जो भी MOM रहेंगे, हाँ जो भी, हाँ वो ट्रांसपेरेंसी के लिए ही है, हाँ ट्रांसपेरेंसी के लिए ही है वो। तो कौन उस पर ले सकता है इनिशिएटिव कि उसका कॉस्ट ढूंढ के लाए और ये लाए? मला वाटतं आपण इनिशियल स्टेजवरती रहेगा, जे डिस्कशनवाले पॉईंट्स आहेत ना ते क्लिअर करू आपण. कारण बरेच आता आपण कसं आता आपण सध्या हॅलो हां आता आपण सध्या इनिशियल स्टेजवरती आहोत, डिस्कशन स्टेजवरती आहोत ना. तर पहिले जे डिस्कशनवाले पॉईंट्स आहेत ना, कारण आपण आता हे कसं झालं 79 एप्रिल हां ऑडियन्स आपण 79 एप्रिल हे बघितलं जर ते मी पाठवलं होतं म्हणजे तिन्ही भाषांमध्ये वगैरे. तर आपण आता पुढच्या तिसऱ्या चौथ्या पॉईंटवरती चाललो. पहिला पॉईंट तर हे होता की आपल्याला जेव्हा आपण डिस्कशन कंप्लीट होईल व्यवस्थित, जेव्हा आपण प्रेझेंट करू AGMला किंवा AGMला, त्याच्यानंतर मग आपण हे स्टेज येणार की आपण वेबसाईट क्रिएट करणार. इव्हन आता रेकॉर्डिंगवाला पण आहे की आता हे रेकॉर्डिंग करतो, रेकॉर्डिंगमध्ये काही घेत नाही, पण त्याची जी सेफ्टी आहे, आता रेकॉर्डिंग आपण मोबाईलवरती करतो. उद्या समजा आपलं इंटरनल डिस्कशन आहे, समजा एखाद्या मेंबरने काही बोलताना चुकून कधी कोणाचं पॉलिटिकल आलं किंवा कोणाचंही नाव घेतलं किंवा काय झालं, तर ते डिस्कशनमध्ये येणार, ते रेकॉर्ड होणार, ठीक आहे. पण मग त्याची सेफ्टी कोणाकडे आहे? आणि हा जो आता रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग आपण कुठे ठेवणार? ते सांगा कुठे ठेवायचं? यूट्यूबला अपलोड करू शकतो? नाही, रेकॉर्डिंग तर मस्ट है बॉस. क्या म्हणतात त्याच्यात? ट्रान्सपरन्सी अगर चाहिए हाँ तो रिकॉर्डिंग तो मस्ट है. हां इनिशियल हां ठीक आहे, ते रेकॉर्डिंग केलं, पण त्याची सेफ्टीची मग जबाबदारी घ्या. आणि ती जबाबदारी म्हणजे कसं माहिती ना की जे आहेत काही पॉईंट्स आता इनिशियल स्टेजवाले, नंतरचे जसं जसं होईल तसे वाटल्यास ठेवून द्या, किंवा त्याची इनिशियल त्याची जी रेकॉर्डिंगची जी सेफ्टी जी आहे त्याची काळजी घेणे घ्यावी. नाही, सेफ्टी म्हणजे काय? सेफ्टी म्हणजे त्यात काय होऊ शकतं? त्याच्यामध्ये काय होऊ शकतं म्हणजे समजा आता एखाद्या वेळेस बोलता बोलता समजा आपण आता बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस करतो, कधी कधी काही पॉलिटिकल अँगलने आपण कोणाचं नाव पण घेतो एखाद्या वेळेस मीटिंगमध्ये. मग तसं घेताना समजा चुकून आलं तर त्याचा मिसयूज किंवा त्या पर्टिक्युलर माणसाने जेव्हा बोलताना त्या भावनेच्या भरात किंवा बोलताना बोललेलं आहे ते त्याच्या अगेन्स्ट जायला नको, एवढंच मला म्हणायचं. नाही, ट्रान्स काय नाही नहीं वो एडिट तो सब कुछ हो सकता है सर. हां असं आहे. नाही पण ट्रान्सपरन्सी जर पाहिजे असेल तर मग रेकॉर्डिंग करायला हरकत नाही आहे. इनिशियल स्टेजवरती मी ते नाही आता म्हणजे कुठल्या स्टेजवर आहे आपण? आता आता आपण चांगल्या स्टेजवर आहोत. आता सध्या इनिशियल स्टेजवरती आहे. म्हणजे आता जर डिस्कशन झालं तर पहिल्यांदा डिस्कशन करू, फायनलाइज करू पॉईंट. आणि मग त्या पॉईंटला जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये दिलात ना, त्या पॉईंटला जेव्हा तुम्ही AGM कराल किंवा AGM कराल, ती AGM आणि AGM रेकॉर्ड करा. इनिशियल स्टेजमध्ये भरपूर पॉईंट्स निघत राहतील. आता इव्हन जरी आता आपण प्रोजेक्टर पकडलं कॉस्ट किंवा ह्याची कॉस्ट पकडली, तसं बघायला गेलं तर AGMमध्ये आपण फक्त रिडेव्हलपमेंट कमिटी स्थापन केलेली आहे. रिडेव्हलपमेंट कमिटीचे अधिकार, त्यांची कार्यप्रणाली ही काहीही डिस्कस झालेली नाही आहे. इव्हन आपण मी आता मागचे जे प्रश्न टाकले होते त्याच्यामध्ये पण टाकलं होतं की रिडेव्हलपमेंट कमिटीचं SOP स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसेस काय असेल ती आपण डिस्कस नाही केलेली आहे. त्या रिडेव्हलपमेंट कमिटीला काय अधिकार आहेत? आता उद्या आपण मानतोय की प्रोजेक्टर घ्यायचा, रेंटवरती घ्यायचा किंवा वेबसाईट क्रिएट करायची, समजा त्याचं 10,000 15,000 खर्च आहे. रिडेव्हलपमेंट कमिटीला अधिकार आहेत का ते खर्च करण्याचे? ते अधिकार मॅनेजमेंट कमिटीला आहेत, रिडेव्हलपमेंट कमिटीला नाही आहेत. तर मग आपण कुठल्या बेसवरती मांडतोय? मग हे ज्या गोष्टी ज्या आहेत ना त्याची काळजी आपण मांडण्याच्या अगोदर घ्यायला पाहिजे की बाबा हे मी मांडतोय प्रपोजल, तर रिडेव्हलपमेंट कमिटीला जर खरेदी करण्याचाच अधिकार नाही आहे, आपण AGMमध्ये पासच नाही केला आहे. मॅनेजिंग कमिटी पण इकडे साईड बाय साईड बसलेलेच आहे. तुम्ही त्याच्या पुढे ठेवायचं मॅनेजिंग कमिटी, कारण मॅनेजिंग कमिटी डिसिजन मॅनेजमेंट कमिटीची मीटिंग आणि ही मीटिंग आहे ना, हे दोन्ही वेगळे आहेत. आता म्हणजे आपण कसं बघायचं, मग त्याच्यामुळे आपण हे म्हणून म्हणतो की आपण हा जो विषय आहे ना वाटल्यास मग तिथे मांडा कमिटीमध्ये, किंवा तुम्ही आपलं AGM किंवा AGMमध्ये घेऊ, त्याच्यामध्ये मग रिडेव्हलपमेंट, मग त्याच्यासाठी रिडेव्हलपमेंट कमिटीची कार्यप्रणाली पहिली डिस्कस करा, काय होणार, कोण त्याच्यामध्ये पण. आता काही जणांचं मत आहे की त्याच्यामध्ये पण काही अधिकारी असायला हवे आहेत की बाबा चेअरमन असा, सेक्रेटरी हवा किंवा असेल. पण हे जे बेसिक प्रश्न आहेत ना, तर बेसिक प्रश्न पहिले डिस्कस करून घेऊ. कामकाज कसं चालेल
आणि बाकीच्या गोष्टी कशा चालतील त्याच्यावरती आपण नाही झालं. आपण डायरेक्ट कसं माहिती ना, आपण पुढच्या स्टेपवर चाललोय असं मला वाटतं. पहिले बेसिक आपला फायदा. आता डिस्कशन चेंजमध्ये बरेच आहेत ना. आता त्या दिवशी मी मागच्या टाकले की प्रत्येकाला आता जर तुम्ही पकडलात ना, तर आता 20,000चा रेट प्रभू साहेबांनी दिलाय, त्याच्यामध्ये 20,000चा रेट पकडला. आता आपण 51,000 स्क्वेअर फीट ह्याच्यामध्ये जातोय. तर तो जे कॅल्क्युलेशन केलंय ना, त्याच्याप्रमाणे जर डिस्काउंट 30% पकडला तर 38 करोड सरळच्या सरळ तिकडनं डिस्काउंट निघून जातात. आता ते 38 करोड 51 लोकांनी ज्यांनी बुकिंग केलं त्यांना मिळणार. पण जर बाकीचे जे 40-42 लोक आहेत त्यांच्या कॉर्पसमधनं जे त्यांना जे शेवटी रिफंड मिळणार आहे काहीतरी उरलेला, त्याच्यात ते निघून जाणार पैसे. मग ज्याची कपॅसिटीच नाही आहे किंवा ज्याची इच्छाच नाही आहे किंवा ज्याला ते एक्स्ट्रा जागा घेणं शक्य नाही आहे, मग त्या लोकांसाठी आपण काय विचार करतोय. दुसरं अजून एक होतं की कॉर्पसमधनं आपण त्यांना जागा देऊ शकतो का, की समजा त्यांना कपॅसिटी नाही पण त्यांना जागा घ्यायची इच्छा आहे. मग जो शेवटी 2.25 करोडचा 2 करोड 40 लाखाचा कॉर्पस पकडलाय त्याच्यामधनं त्या लोकांना जागा मिळणार का. मग हे जे पहिले बेसिक प्रश्न आहेत ना, बेसिक पहिले आयडिया तर डिझाईन करून घ्या असं म्हणायचं मला. की आपली बेसिक आयडिया काहीच नाही. की आता कोणाला विचारलं ना, आता हे झालं एरिया किती मिळणार, आता लोकांनी रिक्वायरमेंट टाकल्या चांगली गोष्ट आहे. पण आता मला बेसच एरिया माहिती नाही. आता पूर्वरंगाचा 157% मिळतो, मग माझा कसं आहे काढलं तर 1600 मिळायला पाहिजे. माझी आता समजा 1800ची रिक्वायरमेंट असेल तर मी फक्त 200 मागेल. किंवा समजा मला 1800 मिळणार असेल तर मी अजिबात घेणार पण नाही. आता हे कसं व्हायचं, आता बेस क्वेश्चनच नाही घेतले, त्याच्यामुळे मग ती रिक्वायरमेंट कशी जास्त आली आहे ॲक्च्युअली आणि रिक्वायरमेंट आली नाही असं मला ते वाटतं. ते सगळं बरोबर आहे. पहिल्यांदा फिजिबिलिटी रिपोर्ट आल्याशिवाय याचे सगळे प्रश्न आपण नंतरच होते. हां, तर ते त्याच्यासाठी फिजिबिलिटी रिपोर्ट करायचं. आता आपली पहिली मीटिंगमध्ये ठरलं होतं की फिजिबिलिटी रिपोर्ट घ्यायचं. फिजिबिलिटी रिपोर्टसाठीच आता आपण आर्किटेक्ट अपॉइंट करायचं, हां, ही पहिली स्टेप आहे. ओके. मग ते आर्किटेक्टला आपण काय काय सांगायचं, कसं पाहिजे, काय पाहिजे, त्याच्यासाठी डिस्कशन होईल. बरोबर आहे की किती एरिया हवा आहे, काय एरिया आहे, ते फिजिबिलिटी देईल. त्याच्यावरनं मग ठरेल की आपल्याला काय एरिया मिळेल आणि काय नाही मिळेल, किती कॉर्पस मिळेल, आपण कितीनं विकायचं, हे सगळे प्रश्न नंतर येतील. हेच आपण पहिल्या मीटिंगमध्ये डिस्कस केलं होतं, पण नंतर ते अचानक बंद केलं आपण. आता जर आपण फिजिबिलिटी काढून आपण बंद नाही केलंय, आपण पहिल्यांदा Feasibility काढून, हां. लोकांची तयारी बघितली. हां, लोकांची तयारी बघितली, लोक किती तयार आहेत पैसे टाकायसाठी. आणि पैसे टाकतायत म्हणजे जिकडे काही नाही, रिस्क करून पैसे टाकतायत लोक, त्याच्यासाठी आपण त्यांना डिस्काउंट देतो. बरोबर आहे. तेच म्हणायचं आहे की फिजिबिलिटी जोपर्यंत होत नाही, मग ठीक आहे आपण तेच करणार, फिजिबिलिटीसाठी जातोय आपण. ठीक आहे. हा आपण विषय आता नंतर सुरू जो आहे. तिसरा जो आहे त्याच्यामध्ये मी माझे क्वेश्चन्स आहेत ते हो, दिले, नक्की, एक नक्की. line by line नक्की. discuss करू. त्याच्यामध्ये सगळे येतील points. घेऊ, नक्कीच घेऊ. आता बाकीचे जे रिडेव्हलपमेंट करताय, सेल्फ रिडेव्हलपमेंट, त्यांनी प्रत्येकाने साईट ओपन केलेली आहे आणि प्रत्येकजण ट्रान्सपरन्सीसाठी साईटवर टाकताय जे काही काम आहे. तर आपल्याला वाटतं की आपण पण तयार करावी माझ्या दृष्टीने. पण आता पहिल्यापासूनच झिरोपासूनच आपण ट्रान्सपरन्सी ठेवू आणि ट्रान्सफॉर्मेशन तो आपल्याला नंतर ती साईट आपल्याला उपयोगाला पण येईल. नाही, साईट क्रिएट करण्याबाबत किंवा ह्याच्याबाबत नाही, फक्त ती स्टेप जी आहे ना ती पुढची तिसरी स्टेप आहे. आपण पहिले 2-3 स्टेप इलिमिनेट करतोय ही असं नंतर म्हणतोय. घ्यायचीच आहे, असं शेवटी घ्यायचीच आहे. तर आपण झिरोपासूनच घेऊ ना. उद्या मला उद्या पैसे उद्या खायचं, पण आजच त्याची तयारी करूया ना. मी ते म्हणतो की स्टेप बाय ठीक आहे चालेल. आपण पुढे जेव्हा एक तर आपलं फायनल आहे, आपल्याला सेल्फ डेव्हलपमेंटला जायचं आहे, ठीक आहे. जायचं आहे, बरोबर आहे. पण हे तर शून्यापासून करायलाच पाहिजे. हे तर हे आहेच, करायलाच लागेल. साईट वगैरे क्रिएट करण्याबद्दल माझा काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त जे स्टेप्स बस आहेत बस ना, बस त्या बस स्टेप्स जे आहेत तुमच्या पुढचे प्रश्न आपण घेतोच ठीक आहे. आहोत. पुढचे प्रश्न ठीक आहे. तर या- त्याच्यामध्ये एक आहे, ते जे बोलतायत ते 1200 स्क्वेअर फीट मिळणार आहे आपल्याला किंवा 1350 मिळणार आहे, तर ते कमीत कमी 1500 किंवा 1600 असावं असं त्यांचा नक्कीच आपण मॅक्झिमम एरिया घ्यायचा हेच आपलं लक्ष ठेवणार आहोत. हो, मला मान्य आहे ते. पण जेव्हा 1600 स्क्वेअर फीट आपण सर्वांना जाहीर होईल तेव्हा आता ज्यांनी समजा 300 स्क्वेअर फीट वाढवून मागितलं तर ते 300 बाद करून टाकेल ना. म्हणजे आपण जे ठरवलेली रक्कम आता जसं आपले ऑन पेपर साहेब तेच म्हणाले 50% गहाळ होणार आहे, तर तेव्हा त्यामुळे त्याचं टेन्शन नाही आहे. नाही टेन्शन नाही, पण हा आपण आणि- करायला पाहिजे. सेल्फ डेवलपमेंट को जाने से पहले आपको जो इनिशियल फंडिंग है, फिजिबिलिटी करना चाहिए, किसको कितना एरिया मिलना चाहिए. आई नॉट ओनली 100%, 101% आई एग्री.
बट उसके पहले की स्टेप थी असेसमेंट ऑफ डिमांड, कि अपने यहाँ से कितना इनिशियल फंडिंग आ सकता है जो सीसी के लिए लगता है, जो कि आज अपन उस स्टेज पे पहुंच चुके हैं। 53 लोगों ने उसका जो दिया है, 53 54 जो भी है। तो असेसमेंट ऑफ डिमांड कंप्लीट हुई है, और जो अपॉइंटमेंट ऑफ आर्किटेक्ट जो है दैट इज ओनली फॉर द फिजिबिलिटी स्टडी नाउ। ठीक है, मैंने पहले जब स्टार्टिंग में कहा था अपना कुछ डिस्कशन स्टेज पे है, कुछ भी फाइनल नहीं हुआ है, सब डिस्कशन पे चल रहा है। किसको कितना एरिया मिलना चाहिए, कितना नहीं मिलना, अगर 1500 लेंगे 1800 लेंगे तो आपका कॉर्पस भी कम हो जाएगा, विच इज इक्वली प्रोपोर्शनल टू ईच अदर। तो जब आर्किटेक्ट आएगा तो जिसको सेल्फ डेवलपमेंट का एक्सपीरियंस होगा, उसके साथ बैठेंगे और वो तब करेंगे। और अगर 50% भी कम हो गया जैसा मैंने कहा, तब भी अपने पास बहुत पैसा है, राइट। तो फिजिबिलिटी करना चाहिए, किसको कितना एरिया मिलना चाहिए, बात सही है, लेकिन सेल्फ रीडेवलपमेंट के लिए पहले असेसमेंट ऑफ डिमांड ये आपका कंप्लीट होना ही चाहिए। ठीक है, वो जो अपना अभी वी आर ऑन अ गुड स्टेज। ठीक है, तो वेबसाइट का क्या करना है, होल्ड करना है और ये आगे जाना है। और रही बात मैनेजिंग कमेटी और रीडेवलपमेंट कमेटी, यहां आपको कोई भी मैनेजिंग कमेटी का ऊपर दिख रहा है क्या? नहीं, सारे मैनेजिंग कमेटी के लोग साथ में ही बैठे हैं, सब एक साथ ही है। जब परामने साहब सबसे पीछे है, तो मैनेजिंग कमेटी भी रीडेवलपमेंट कमेटी के साथ है, उनमें से ही एक है, वो अलग नहीं है। अध्यक्ष साहब को भी मैं आगे ही बिठाता हूँ, हाँ मैं माइक लेके आगे रहता हूँ, दैट्स अ डिफरेंट इशू। तो मैनेजिंग कमेटी आगे बैठी नहीं है, ट्रेजरर भी इधर ही बैठे, सबके साथ ही बैठे हुए हैं। तो जो भी डिसीजन होगा मैक्सिमम इधर ही होगा। नहीं तो क्या होगा, रीडेवलपमेंट कमेटी एक डिसीजन लेगी, फिर मैनेजिंग कमेटी के पास जाएगी, फिर मैनेजिंग कमेटी उसको बोलेगी हमको अप्रूव नहीं, फिर रीडेवलपमेंट कमेटी के पास जाओ। तो सब एक साथ ही है। आपको यहाँ पे कोई भी मैनेजिंग कमेटी का मेंबर ना कोई स्टेज पे दिख रहा है ना कोई दिख रहा है, सब आपके साथ ही बैठे हुए। इसके लिए जो प्रोजेक्ट का एक्सपेंस है वो मैनेजिंग कमेटी में नहीं आया, वो रीडेवलपमेंट कमेटी में ही डाला गया, राइट। और ऑफिशियली हमने मैनेजिंग कमेटी ने उसके बाद कोई भी ऑफिशियली डिस्कस नहीं किया है कि रीडेवलपमेंट कैसा हो। हाँ, भले अनऑफिशियली ऑन द पर्सनल लेवल में डिस्कस, बट ऑफिशियली कोई भी एजेंडा नहीं था, कुछ नहीं था। तो मैनेजिंग कमेटी आप में से ही एक है, आपके ही साथ रहेगी, रीडेवलपमेंट कमेटी का ही पार्ट है, नहीं तो दो हो जाएगा। रीडेवलपमेंट कमेटी को अलग करो, मैनेजिंग कमेटी को अलग करो, और फिर दोनों में ये कर दो, राइट। दोन वेगळ्या कमिट्या स्थापन करायच्या मी म्हणतच नाही, फक्त काय माहिती आहे ना की दोन वेगळ्या कमिट्या स्थापन करायच्या असं म्हणत पण नाही आहे. आपण पूर्वरंगमध्ये जेव्हा गेलो होतो ना तेव्हा पण त्यांनी तेच सांगितलं होतं की एक एक्झाम्पल त्यांनी दिलं होतं की एका एक्झाम्पलमध्ये दोन म्हणजे एका बिल्डिंगच्या दोन कमिट्या होत्या, एक रिडेव्हलपमेंट कमिटी होती, मॅनेजमेंट कमिटी होती. रिडेव्हलपमेंट कमिटी काहीतरी काम करून ते मॅनेजमेंट कमिटीला प्रेझेंट करायचे, आणि मग काय व्हायचं की त्यांच्यामध्ये ते बरेच वेळा रिडेव्हलपमेंट कमिटीने काहीतरी प्रपोजल किंवा काहीतरी वर्किंग केलं असेल ते मॅनेजमेंट कमिटी रिजेक्ट करून टाकायची. तर हा प्रॉब्लेम दोन वेगवेगळ्या केल्या तर होतात, पण ह्याच्यामध्ये आपण एकच पकडतो की मॅनेजमेंट कमिटी पण आहे, रिडेव्हलपमेंट कमिटी पण आहे, पण ॲज ए जॉईंट म्हणून त्याच्यामध्ये पण समजा आता रिडेव्हलपमेंट कमिटीची ओनरशिप किंवा रिडेव्हलपमेंट कमिटीमध्ये जे कामकाज चालेल त्याचं कोर कमिटी तरी काहीतरी असायला पाहिजे. जसं आता आपली मॅनेजमेंट कमिटी आहे, ती 10 जणांची कमिटी आहे, 3 जण आहेत, सेक्रेटरी आहेत, चेअरमन आहेत, हे आहेत, म्हणजे ती कोर कमिटी 3 की जे ॲक्च्युली डे टू डे याच्यावरती काम करते, अजेंडा डिसाईड करते, डिस्कस करते आणि पाठवते. तेच पद्धतीचं काम रिडेव्हलपमेंट कमिटीमध्ये पण असावं असं काही लोकांचं मत आहे. आपल्या रिडेव्हलपमेंट कमिटीच्या ग्रुपवरती पण ते आलेलं आहे, म्हणूनच मी ते मांडलं. म्हणजे शेवटच्या अजेंडामध्ये आहे फ्री फ्लो आहे. आपण आर्किटेक्टच्या अजेंडावर बोलून फक्त एवढंच एक्सप्लेन केलं की माझा म्हणण्याचं की दोन वेगवेगळ्या कमिट्या करायचं असं नाहीये की एकच कमिटीकडूनच नाही. आता तुम्ही पूर्वारंगमध्ये जाऊन आले, तुम्हाला तिकडे इश्यू समजले, तर त्या इश्यूवरून आपल्याला म्हणजे काही शिकवून आपण सगळे एकत्रच राहायला पाहिजे, राईट. तेच एकत्रच राहायचं, एकत्रच राहायचं, बस झालं मग. लेकिन सर थोड़ा सा एक मिनट, see any decision what has been covered through management committee that has to be up through meeting only. यहाँ की meeting और because you have to write the minutes. If you can purchase everything that has to be particular. यहाँ का whatever note
If you all are agreed, have a meeting Yeah. and kindly pass it through the proper way. Correct. So No tomorrow, problem. because you have to re-audit the bid. Correct. When you go for redevelopment, again the auditors will come and re-audit it. So that will be a formality what you are saying. So उसको properly हाँ, ठीक है, नहीं तो ठीक है, बिल्कुल, बिल्कुल। tomorrow we will answer. या नो प्रॉब्लम, ठीक है। तो अभी अपॉइंटमेंट ऑफ आर्किटेक्ट उस स्टेज पे अपन पहुंचे, तो क्या करना चाहिए इसके लिए? हाँ, या फिर अपना चंद्रशेखर प्रभु के पास नहीं आप बताओ सर, आप जैसा बताएंगे वैसा, मतलब सब लोग। नहीं, हम पेपर में क्या करके देंगे ऐड? बिकॉज चंद्रशेखर प्रभु के पास एक लिस्ट पैनल होगा जिसमें ये सब आर्किटेक्ट है, उनको ही वी कैन अपॉइंट वन ऑफ देम, नो? Sir, वो हम नहीं कर सकते. Okay, as per rule आपको टेंडर निकालना कंपल्सरी है. आर्किटेक्ट के लिए भी टेंडर की एडवर्टाइजमेंट, Right, that month it's like a tender. So whoever comes to the lowest cost. डिफरेंट डेफिनेशन। Advertisement and tendering. That is a advertisement you are giving. Who gives the lowest cost? You have means who? It's not lowest cost. It has to be come under you. जो आपकी क्राइटेरिया है उसमें आना चाहिए. या अगर आप कहते हो मैं रीडेवलपमेंट सेल्फ रीडेवलपमेंट, द पर्सन जो फर्म होगा वो ऑलरेडी उसके अंदर एक्सपर्टाइज होना चाहिए या उसने एक या दो डील करा हुआ होना चाहिए. आप जब हम देख रहे हैं सेल्फ डेवलपमेंट का, आपका आर्किटेक्ट भी उस तरह का होना चाहिए जिसने पहले ऐसे प्रोजेक्ट किए हुए. ओके। क्योंकि ये सारे क्राइटेरिया हमको क्लियरली लिखना पड़ेगा और देन यू कैन एडवर्टाइज फॉर इन पीपल कॉल. हाँ, पेपर में ऐड देंगे हम लोग, लेकिन वी विल ऑल्सो पर्सनली जो चंद्रशेखर प्रभु बोलेंगे उनको पर्सनली विल कॉन्टेक्ट देम, लास्ट देम टू अप्लाई। दैट वी कैन डू इट, वो अलग स्टेज आ गया. लेकिन उसके अलावा वी कैन नॉट, बिकॉज आपको ये निकालना, कोटेशन निकालना कंपल्सरी है. हाँ, वो ऐड देंगे। कोऑपरेटिव ऐड ये करने का. प्लस यू हैव टू मेक वेरी क्लियर आप हमको क्या क्या चाहिए. हमें अगर एक आर्किटेक्ट अपॉइंट करना है तो हमें क्या क्या चाहिए, दैट हैज टू बी डिस्कस. ये जस्ट वो आर्किटेक्ट के लिए उसका रीडेवलपमेंट का एक बैकग्राउंड, उसके अलावा उसने क्या कितने अमाउंट का वर्क किया है, हाँ, वो तो बाद में एडजस्ट करेंगे ना, सबको कंपैरेटिव स्टेटमेंट बना के we will have- उसको वो तो देंगे ना कि फिलिंग के लिए क्राइटेरिया, हाँ। क्वालिफाइड क्राइटेरिया देने के लिए वो पढ़ना पड़ेगा. व्हाट्सएप पे एक मैसेज आया ना, तो गवर्नमेंट का जो रूल्स के हिसाब से जो हाँ, जो भी है वो दैट वी हैव टू थिंक अबाउट इट. तो वो उसका डिस्कशन क्राइटेरिया डाल सकते हैं उसमें हम लोग। इफ यू आर गोइंग टू आर्किटेक्ट लेट डिस्कस दैट. उसको चंद्रशेखर प्रभु का एडवाइस लेके कर सकते हैं ना, एडवर्टाइज देने का क्या या वो किसी भी वो करके सब कर रहे हैं. जेवढं माझ्या लक्षात आहे ते बोलले होते की तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट द्या आणि ते त्याचा इंटरव्ह्यू करतील. ओके, असं होतं ते. चंद्रशेखर प्रभु त्याचा इंटरव्ह्यू नाही, आपण सगळ्यांना देऊ शकतो, आमंत्रण सगळ्यांना देऊ शकतो, चूज काय करायचं ते आपण आपल्यावर आहे. आणि तेव्हा क्राइटेरिया आप अपना रखो ना. क्राइटेरिया क्राइटेरिया रखे बिना आएगा नहीं, उससे 50 आएगा फायदा नहीं. नहीं अपन क्राइटेरिया रखेंगे, पॉइंट्स रखेंगे, क्या करना है क्या नहीं. त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यांनी सेल्फ रिडेवलपमेंट, सॉरी, उनका ये कहना था कि जिन्होंने सेल्फ रिडेवलपमेंट में ही काम किया है उन्हीं को लो, ऐसा कुछ, जहाँ तक कि मेरा वो सुनना है. राइट. हाँ, तो आगे बोले इसका एसओपी क्या करना है, तो डिस्कस करते हैं. नाही, पण एखाद्याने सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये काम नाही केलं, पण एक नवीन फील्ड म्हणजे त्याने डेव्हलपमेंटची कामं केली, त्याला आपण घेणार नाही का? बघू, आता इंटरव्ह्यू घ्यावा लागेल. असं नाही, काही नाही, असं काही ठरलं नाही की त्याला घेणार नाही घेणार. सेल्फ डेव्हलपमेंट केलेल्याच व्यक्तीला आर्किटेक्चर म्हणून कन्सिडर करतो. माहिती घ्या, माहिती घ्या. नाही ना, म्हणजे असा बिल्डर किंवा असा आर्किटेक्चर, असा आर्किटेक्चर ज्याला त्या क्षेत्रातला एक्सपिरियन्स 10 वर्षाचा 12 वर्षाचा क्रायटेरिया ठेवा आर्किटेक्चरसाठी. ते असतं ना प्रिफरेबली सेल्फ रिडेवलपमेंट, हां, रिडेव्हलपमेंट म्हणजे प्रिफरेबल. हां, असं काही नाही सेल्फ डेव्हलपमेंटच केलेलं असतं. हां, ठीक आहे. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेतली जाणार हो. हां, नाही. राईट. असं काय असेल चंद्रशेखर प्रभू बोले 2-2 दिवस बसतात ते आता काय करायचं त्याच्यामध्ये सांगा जरा इन शॉर्ट. ॲडव्हर्टाईज देऊन आपला जो क्रायटेरिया आहे हां. तो आपण पब्लिश करूया. बर. त्याच्यामध्ये फिटमेंट असणारी जे काही अप्लिकेबल आर्किटेक्ट्स असतील
त्यांना अप्लाय करू द्या. तो झाला फर्स्ट क्रायटेरिया. कारण आपल्याला ऑफिशियली पण ते मेंटेन करायला लागेल सगळी प्रोसिजर. आपण कुठल्या प्रोसिजरने गेलो, किती अप्लिकेंट होते. त्याच्यानंतर जी फायनलाइज करणारी कमिटी आहे ती आपली डिसायडेड राहणार. प्रभू साहेब आहे, अजून त्या क्षेत्रातले जे एक्सपर्टीज आहे, ज्यांना त्याचं नॉलेज आहे, ते त्यांचा क्रायटेरिया त्यांना व्हॅलिडेट करतील टर्म्स कंडिशन्सवरती, आपल्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्याच्यावरती. आणि त्याच्यामध्ये नंतर टेंडर फायनलायझेशन जी आपली प्रोसेस आहे, फर्स्ट आपण सिलेक्ट करतो, सेकंड करतो, लोवेस्ट बीड करतो, एक्सपिरियन्सवर करतो. त्या क्रायटेरियामध्ये जो फिट असेल त्याला आपण सिलेक्ट करून पुढे जाऊया. तर फर्स्ट स्टेजला हे जे सॉर्टिंग आहे की या क्षेत्रातला किंवा त्या क्षेत्रातला किंवा कोणाचा एक्सपर्टीज असेल, एक्सपिरियन्स हाय असेल, त्यांना पण आपल्याला बोलवायला हरकत काही नाही ना. फर्स्ट बिलकुल नाही, सगळ्यांना बोलवा. जेवढे होतील तेवढे या. म्हणजे त्यातला एखादा चांगला भेटू शकतो, म्हणजे ज्यांनी तुमचं काम नसेल केलं ते पण. तो जर आपल्या टर्म्स कंडिशनवर करून देण्यात तयार असेल तर त्याचा तेवढा ट्रिमेंडस एक्सपिरियन्स आपल्याला त्या कॉस्टमध्ये मिळत असेल तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही असं. बरोबर आहे. आता जाहिरातीचं काय करायचं, आपण द्यायचं. पण त्या क्रायटेरियामध्ये जाहिरात खूप मोठी होईल साहेब, म्हणजे त्याचे पैसे जास्त द्यावे लागतील. छोड़ो, आप उसको मत करो. अगर आपने अपना क्राइटेरिया छोटा करोगे, नहीं बोल रहा हूँ मैं आपको. हाँ वन टाइम कॉस्ट नहीं है. जो आप अपना छोटा करोगे, नहीं, 2-3 पेपर में देना पड़ता है. कॉस्ट का सोचने का नहीं. नहीं करने का, वो बेकार रेडियो से मतलब नहीं है. नहीं सर, 300 का बोलेगा. हाँ तुम सोच रहे 2,000-5,000 खर्च करेंगे, कॉस्ट का मत सोचो. ठीक है. तो फुल पे मतलब जितना भी क्राइटेरिया बैठता है वो डिसाइड कर लेंगे. सिनियर असतील तर बसतील. ठीक आहे. पंचायत साहेब तुम्ही घ्या आता माईक, आणि जे बाकीचे फ्री फ्लो होते ते घ्या. ते तुम्हाला बोलायचं. हॅलो. हां, मी काही पॉईंट्स मांडले होते. पंचायत साहेब फक्त 1 मिनिट. बोला. खंडारे साहेब आले आहेत आपल्या मीटिंगला. त्यांचं स्वागत आहे. पुढे या, पुढे या. साइड ओवर दे. तुम्ही द्या. बसा बसा. आहे ना जागा आहे ना. आहे ते उभे आहेत. ते नको बोला. नाही, असे बरेच लोक उभे आहेत. आता खुर्च्या घ्याव्या लागतील आपल्याला. मी ते काही क्वेश्चन रेज केले होते, म्हणजे माझ्या मनातले पॉईंट्स. आता आपण रिडेव्हलपमेंटला जातोय सेल्फमध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण प्रभू साहेबांची मदत घेतोय. तर ह्याच्यामध्ये मला विचारायचं होतं की प्रभू साहेबांनी किती आतापर्यंत प्रोजेक्ट कंप्लीट केलेत आणि आपण रिडेव्हलपमेंट कमिटीने किती व्हिजिट केलेत. कारण जर आपण इनिशियल स्टेजवरती आहोत आणि आपल्यापैकी सगळेजण कोणी म्हणजे बरंच आपल्याला आयडिया नाही त्याच्यावरची, आणि आपण हे नवीन प्रोजेक्ट हाती घेतोय, तर मग प्रभू साहेबांनी केलेले प्रोजेक्ट आपण व्हिजिट करायला हवेत जॉईंटली. आणि ते पण रिडेव्हलपमेंट कमिटीने, म्हणजे एक काहीतरी ग्रुप गेले, 4-5 जण गेले, दुसरे गेले. त्याच्यापेक्षा ॲज अ रिडेव्हलपमेंट कमिटी प्रभू साहेबांनी समजा 10 प्रोजेक्ट केलेत, 20 केलेत, तर त्याच्यातले कमीत कमी, कारण जसं आता आपण रिपेअरच्या वेळेला आपण 4-4, 5-5 लोकांना ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं त्याचं काम बघून आलो. तर आता असे आहेत जे सेल्फ रिडेव्हलपमेंट झाले आहेत, ते प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंट कमिटीने जाऊन तिथे बघायला पाहिजे. इव्हन 5-6 वर्ष झालेले जुने आहेत ते पण बघायला पाहिजेत. कारण इथे कसं होतं की आपण स्वतःच करतोय डेव्हलपमेंट. बरेच वेळा असं असतं की मेंबर तिथे उपलब्ध नसतात कामाच्या वेळेला. काम जे आहे ते कॉन्ट्रॅक्टरला दिलं जातं. समजा 5 वर्षानंतर त्या सोसायटीना लिकेजचा प्रॉब्लेम होत असेल किंवा काय होत असेल की तिथे एक्सपर्ट माणूस अवेलेबल नसल्यामुळे किंवा कशामुळे काही आहे, तर त्या ज्या अडचणी आहेत किंवा काय आहेत, तर त्या कारण समजा जर आता आपण 150 करोडची समजा एक फ्लॅटची कॉस्ट 1 करोड 30 लाख पकडली मिनिमम, तर 92 फ्लॅटची करून जवळजवळ आपण 130 करोड 140 करोड आहे. लँडची कॉस्ट पकडली तर जवळजवळ 200 करोडपर्यंत आपलं इनिशियल कॅपिटल आहे सोसायटीचं. जर 200 करोडचा प्रोजेक्ट आपण सेल्फ स्वतःहून करणार असं म्हणतोय, तर मग आपण त्याच्या अगोदर प्रिपेरेशन म्हणून एक 5-10 सोसायटीला तरी व्हिजिट केली पाहिजे. आतापर्यंत प्रभू साहेबांनी 2 सोसायटी सांगितले, एक पूर्वरंग आणि एक चित्रामध्ये मेंबर्स होते 11. त्याच्यामध्ये जास्त चॅलेंज आलं नसेल. पूर्वरंगमध्ये होते 56 मेंबर्स. आता त्यांनी जेव्हा केलं तर त्याच्यामध्ये पण त्यांनी असं केलं की पूर्वरंग मुलुंडला आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी केलं 56 लोकांची सोसायटी आहे त्यांनी केलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की सुरुवातीची आयडिया त्यांचीच होती आणि प्रोजेक्ट त्यांनी ड्राईव्ह केला. फक्त जिथे जिथे अडचण आली तिथे त्यांनी प्रभू साहेबांची मदत केली.
तर त्याच्यामुळे एक होतं की पहिले जे आपण बेसिकली पुढचे जे आता मी तेच म्हणालो की आपण पुढच्या थर्ड फोर्थ स्टेपवरती जातोय, तर त्याच्या अगोदर पहिले जर 200 करोड किंवा 300 करोडची आपण जर आपली लोकांची किंवा आपली स्वतःची संपत्तीच्या ह्याच्यावरती जर निर्णय घेतोय, तर पहिले 10 तरी व्हिजिट करा प्रोजेक्टना जे कम्प्लीट झालेत ते. त्याच्यातले हा माझा पहिला पॉईंट होता. त्याच्यावर आता तुम्ही म्हणजे पॉईंट वाईज सांगताय का त्याच्या सगळे हो, पॉईंट? नक्की तुमचा पॉईंट नक्कीच गृहीत धरू आणि आपण एक टीम बनवू, सगळ्या लोकांनी समोर येऊन त्याच्यासाठी आपण विचार करू कोणाकोणाला जायला पाहिजे काय नाही. पण आता किती आता ऍक्च्युली प्रभू साहेबांनी किती प्रोजेक्ट केलेत एक आयडिया? कारण ते सांगतात 800 बिल्डिंग्स माझ्याकडे आहेत, 900 आहेत. मी आता त्यांनी पहिले जो आले होते 4,500 मीटिंग आहे. तर एवढे जर त्याचा हा प्रभू साहेबांवर डाऊट आहे का? हो, मी सांगतो, जेव्हा 200 करोडसाठी लोकांची संपत्ती असते तेव्हा आपण काम करताना कोणावरती विश्वास, आंधळा विश्वास किंवा डोळे झाकून विश्वास करायला नाही पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. दुसरं आहे की नुसते प्रभूच आहेत का? प्रभूशिवाय अजून काही जे ॲडवायझर्स आहेत ते पण आहेत काम करणारे. आपण त्यांना भेटलोय का? आपण त्यांचं मत जाणून घेतलंय का? समजा उद्या आपण साधं एखाद्या आपल्याला मुलीला क्लासला टाकायचं, मुलाला क्लासला टाकायचं, 10 क्लास बघतो. एक साधं काही घरात इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असेल तर 10 बघतो आपण की कुठला फ्रीज चांगला आहे, कुठला TV चांगला आहे. आता आपण 200 करोडची प्लॅन उभा करायचा म्हणतोय. एक माणूस येतो, एक दिवशी प्रेझेंट करून जातो, 230 करोडचा प्रॉफिट होईल. आता ते आपण त्यांनी जे वर्किंग दिलेलं आहे, फिजिबिलिटी दिली आहे ना, आपण ती कुठल्याही आर्किटेक्टकडनं व्हॅलिडेट करून घेतलेली आहे. एक मिनिट सांगतो ना तुम्हाला, कंप्लीट करून दे. कुठल्याही आर्किटेक्ट आपण व्हॅलिडेट करून घेतलेली आहे. तुमचं बोलणं पूर्ण कळलं आहे की हां. आपण कोणावरही ब्लाइंड विश्वास ठेवायचा नाही. हम्म, मतीदार्थ तो आहे, बरोबर. बरोबर. म्हणजे जे काही करायचं आहे ते आपल्याला तावून सुकलून सगळं व्यवस्थित बघूनच बरोबर. करायला पाहिजे. तर ठीक आहे, आपण फिजिबिलिटी रिपोर्ट घेतो आहे, हां. एक चांगला आर्किटेक्ट नेमतो आहे, फिजिबिलिटी रिपोर्ट घेतो आहे, त्याच्यावरून आपल्याला एक आयडिया येईल की काय होईल आणि काय नाही. फिजिबिलिटी रिपोर्ट तर ही झाली. आता फिजिबिलिटी रिपोर्ट काय होतं ना की फिजिबिलिटी रिपोर्ट आता द फर्मने आणला होता, आपण युवराजने आणला होता, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे पण आपण फिजिबिलिटी घेणार होतो, पण आता प्रभू साहेबांनी सांगितलं की तुम्ही फिजिबिलिटी घ्यायचीच नाही. मग आपण ते तिथेच थांबवलं. मग काय होतं माहिती आहे ना, मला तेच म्हणायचं की आता एका माणसाच्या ह्याच्यावरती त्यांनी जो निर्णय दिला त्याच्यावरती आपण आपलं पुढचं त्यांनी सांगितलं असेसमेंट करा, असेसमेंट मॅडम डिमांड करा, आपण ते चालू केलं. बरं. मग आपण काय करतो माहिती ना, आता एक तर त्यांना तर आपण एजीएममध्ये काय त्यांनी की बाबा प्रभूच फक्त आमचं काम करणार असं कुठे अप्रूव्ह करून नाही घेतलं. तर आपल्याकडे स्कोप आहे. हां, मग आपल्याकडे स्कोप आहे. मग आपण आता मी तुम्हाला विचारलं सहज की चला ठीक आहे, तुम्ही सांगा ना मला की आतापर्यंत प्रभू साहेबांनी किती केले प्रोजेक्ट? नाही नाही, किती प्रोजेक्ट केले? एक बेसिक विचारतो. आता समजा किती त्यांनी 2 प्रोजेक्ट केले असे सांगता. नाही सेल्फ साहेब, मला तेच म्हणायचं आहे की ॲज ए टीम म्हणून जर तुम्ही लीड करतायत तर ही बेसिक इन्फॉर्मेशन टीमच्या मुखियाकडे किंवा सेनापतीकडे असायला हवी. जर तुम्ही आता म्हणतात फक्त 2च केले असं समजा नको. ह्याच्या अगोदर तुम्ही त्या प्रभू साहेबांना पण त्यांचा पण इंटरव्ह्यू घ्या, त्यांना विचारा तुम्ही किती प्रोजेक्ट केलेत आणि तुम्ही किती केले त्याचा ॲड्रेस द्या, आम्हाला त्याच्यावर व्हिजिट करायची आहे. आपण फक्त काय करतो माहिती आहे का, त्यांनी सांगितलं त्याच्यावरती भरोसा ठेवून चालू आहे. दुसरे पण बघा ना, आहेत ना दुसऱ्या डायरेक्ट फर्म्स पण आहेत की ज्या आपल्याला सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी मदत करतात. अशा पण फर्म्स आहेत. मी मागच्या टाकले पण होते 1-2 ग्रुपवरती, तर तसे पण आहेत, त्याचे पण घ्या. काय माहिती आहे ना की मोठा प्रोजेक्ट आहे, जेव्हा एखाद्या माणसावरती ब्लाइंडली विश्वास ठेवून कंटिन्युअस चालू नका ठेवू. प्रोसेस जो आहे तो 3-4 माणसं आहेत त्यांच्याकडनं, आर्किटेक्टकडनं, आणि त्यांनी जरी दिलं. आता कसं होतं बघा, आता झालं की प्रभू साहेब बोलले की मी काही त्यांचा इंटरव्ह्यू घेणार. आता समजा उद्या एक सांगतो की आपला ॲडव्हर्टाईज दिली, 4 आर्किटेक्ट आले. आता त्या 4 आर्किटेक्टपैकी 2 आर्किटेक्ट प्रभू साहेबांच्या ओळखीचे आहेत आणि उद्या ते आता त्या ओळखीचे आहेत, त्यांनी काम केलं त्यांच्यावर. आता त्यांना माहिती आहे की त्यांनी त्यांच्यावर काम केलं, त्यांना माहिती आहे की हे काय प्रश्न विचारणार आणि मला त्यांना अपेक्षित असलेलं उत्तर काय आहे. उद्या त्यांनी समजा त्यांनी पाहिजे तेच प्रश्न विचारले, पाहिजे त्याचंच आन्सर मिळालं आणि त्याच्यातला एखादा अपॉइंट झाला. मग ह्याच्यामध्ये कसं म्हणजे बायस सिच्युएशन का नाही होऊ शकत की प्रभू साहेबांनी त्यांचा आर्किटेक्टच अपॉइंट केला किंवा एक मिनिट, मला एवढंच विचारायचं मला काय सांगायचं ते कळलं ना की मी कळलंय की कुठेही आपण ब्लाइंडली विश्वास करून जायचं नाही. मग त्याच्यासाठी विचारतोय की आपण ॲज ए कमिटी आपल्याला अजून आपण हे शोधलं नाही की प्रभू साहेबांनी किती प्रोजेक्ट केले.
ओके, ठीक आहे. एक पूर्वरंग तर तुम्हाला माहिती आहे. अहो साहेब मी ते सांगतोय आता पूर्वरंग माहिती आहे पण पूर्वरंगवाले काय सांगतात की आम्ही फक्त त्यांची जिथे अडकलो तिथेच मदत घेतली बाकी आम्ही आपण पण project स्वतः तिकडे drive मदत केला. घेऊ ना. मग आपल्याला एक आयडिया कळलेली आहे की काय कसं करायला पाहिजे. मग ती जी आयडिया जी आहे ना ती बरोबर. 3-4 लोकांकडनं व्हॅलिडेट करून घ्या. आपण एखादा डॉक्टरने जरी आपल्याला सांगितलं की तुम्हाला हा आजार आहे आपण सेकंड डॉक्टरचं ओपिनियन घेतो भले किती फॅमिली डॉक्टर असेल किंवा काय असेल तर मग ह्या केसमध्ये आपण सगळ्यांसाठी काम करतोय. अमाऊंट मोठी आहे आपल्याकडे एक्सपर्टीज नाही आहे आपल्याकडे तिथे बसून उद्या बिल्डिंग आता रिपेअरचं जरी म्हणाल तर रिपेअरचं काम करताना आपल्यापैकी किती जण खाली होतो नव्हतोच. ठीक आहे मग त्याच्यामुळे काय म्हणतोय की त्यावेळेला पण आपण नसू त्यावेळेला तर लोक कोण कुठे रेंटवरती राहील कोण कुठे असेल त्याची कल्पना नाही. मग आत्ताच आपल्याकडे चान्स आहे. आत्ता बेसिक लेवलवरतीच पहिले 4-5 जे आहेत ॲडवायझर्स की जे काम करतात कारण काय होतं सांगतो तुम्हाला कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जे काम करतात ना त्यांच्यावरती अजून कोणाचाही गव्हर्नमेंटचा अंकुश नाही आहे. आता मी शेअर मार्केटमध्ये काम करतो मला माहिती आहे की लोक आता पहिले कसं व्हायचं की कोणी काही ॲडवाईस देऊन जायचं इथे इन्व्हेस्ट करा तिथे इन्व्हेस्ट करा लोकांचं करोडो रुपयाचं नुकसान व्हायचं. आता सेबीने त्याच्यावरती कंट्रोल आणला आणि त्या लोकांना पनिशमेंट व्हायला लागली फाईन व्हायला लागला. आता ह्या केसमध्ये प्रभू साहेबांच्या प्रमाणे आपण काम करत गेलो कुठेतरी एका स्टेजवरती आपण अडकलो. प्रभू साहेबांची लिगल ओनरशिप काय आहे साहेब सांगा मला. प्रभू साहेब आता एखादा बिल्डर असेल आर्किटेक्ट असेल त्याच्यावरती तुम्ही त्यांच्याकडनं हे घेतात बँक गॅरंटी घेता. इथे कोणाची बँक गॅरंटी आहे किंवा प्रभू साहेब म्हणतील मी तर तुम्हाला फ्री ॲडवाईस करत होतो तुम्ही निर्णय तुमच्या एजीएममध्ये घेत होतात माझी ओनरशिप काहीच नाही आहे जे काय आहे ते तुमचं आहे आणि ते हात मोकळे करतील. मग त्यावेळेला आपण कुठे जाणार किंवा आपण काय करणार. बरोबर हे सगळे निगेटिव्ह विचार आहेत बरोबर आहे पण त्याच्यावरती सोल्युशन पण आणायला पाहिजे. मग सोल्युशन आणण्यासाठीच म्हणतोय ना की आता आपण इनिशियल स्टेजवरती आहोत ना आपण मिस्टर प्रभूंपेक्षा प्रभू सारखेच अजून 3-4 लोकांना आणा इन्व्हाइट करा त्यांचे विचार पण जाणा त्यांचा प्लॅन काय आहे तो बघून घ्या. त्या तिघांचं जे आहे ना जसं आपण आपलं रिपेअरच्या वेळेला 4 कॉन्ट्रॅक्टरचं एक व्हॅल्युएशन हे काढलं होतं की त्यांची कुठे स्ट्रेंथ आहे काय आहे त्यांनी किती प्रोजेक्ट केलेत काय केलेत कसे केलेत ते बघितले होते. एक स्टेप तर नक्की पहिली स्टेप तर नक्की आपल्याला आर्किटेक्ट ऑपन करायला लागेल. नाही आर्किटेक्टचं झालं आता आर्किटेक्टमध्ये दुबतच नाही तो विषय झालाच आता आर्किटेक्टचा विषय झाला की ॲडव्हर्टाईज द्यायचे. मला पुढचं म्हणायचे मी माझे प्रश्न ते आहेत ते पुढचेच आहेत. हा जो प्रॉब्लेम आहे ना आर्किटेक्चरचा तो आर्किटेक्टचा तर सॉल्व्ह झाला. आणि Architect solve झाला. पुढचे विषय नहीं एक मिनट अपने को ये प्रभु साहब क्या है कोच है ओके और सारा डिसीजन अपने को ही लेना है उसकी लीगल अकाउंटेबिलिटी या किसी की भी अकाउंटेबिलिटी सारी अपनी ही जवाबदारी रहेगी. त्याच्यात तेच अपनी म्हणायचं ही जवाबदारी है. आता ती आपली हाँ जबाबदारी आहे. अगर कोई कोच हाँ. आपको सिखाता है तो मैदान में बैटिंग जाके आपको करनी है मैदान में बॉलिंग जाके आपको करनी है. कोच बाहर ही बैठा रहता है तो कोच की जिम्मेदारी नहीं होती है वो लीगल अकाउंटेबिलिटी हमारी ही है हम सबकी ही है. ओके लीगल अकाउंटेबिलिटी हमारी है. वो तो क्वेश्चन ही मेरे ख्याल से वैलिड नहीं है कि जो फ्री ऑफ एडवाइस कर रहा है उसके ऊपर हम लीगल अकाउंटेबिलिटी कैसे डालें. हमको भी अपना भेजा इस्तेमाल करना है ओके और वही करना है. ठीक आहे लीगल अकाउंटेबिलिटी नाही आहे त्याची पण मग आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला स्कोप आहे की आता समज कोच सांगितलं तर कोच पण आपण असंच बघतो ना की त्या कोचने किती जणांना शिकवलंय आणि त्या कोचच्या अंडर किती जण पुढे आले. सेम प्रकारे मी इथे पण सांगतोय की प्रभू साहेबांनी किती केलेत ते पहिले आयडेंटिफाय करा की किती प्रोजेक्ट त्यांनी केलेत. त्या प्रोजेक्टला आपण ॲटलिस्ट 5 ते 10 प्रोजेक्टला व्हिजिट करा. मी पण येतो त्याच्याबरोबर ज्यांना शक्य असेल त्यांना आपण ओपन ग्रुपवरती टाकू की ह्या साहेबांनी एवढे प्रोजेक्ट सांगितलेत त्याच्यापैकी जे आपण आहेत प्रोजेक्ट बघण्यासारखे त्यातले सिडकोचे प्रोजेक्ट किती आहेत आणि त्यांच्यासारखे किती अजून दुसरे ॲडवायझर्स आहेत की ज्यांची मदत आपण घेऊन हे काम पुढे नेऊ शकतो. म्हणजे आपल्याला जो फ्लो चार्ट आहे ना आता ह्याच्यामध्ये पण दुसरं काय आहे की तिसरा पॉईंट होता माझा पुढचा की त्यांनी आपल्याला स्टेप बाय स्टेप गायडन्स काहीच दिलेला नाही. त्यांना पुढचे विचारले की बाबा ह्याच्या पुढचं काय नाही तुम्ही पहिलं हे काम करा पुढचं काम नंतर सांगा. आता आपण समजा नॉर्मल स्टेज आपला एक नॉर्मल प्रोसेस असतो त्याच्याप्रमाणे समजा आपण कुठल्याही डेव्हलपमेंटला गेलो तर आपण त्या आर्किटेक्टकडनं किंवा त्या बिल्डरकडनं तू मला स्टेप बाय स्टेप आपण त्याच्याकडनं प्रेझेंटेशन घेतो. तुझी पहिली स्टेप काय असेल दुसरी स्टेप काय असेल तिसरी स्टेप काय असेल आणि त्याप्रमाणे आपल्याला कळतं की ह्या माझ्या 10 स्टेप आहेत किंवा 20 स्टेप आहेत. आता त्याच्यातली मला धोकादायक कुठली स्टेप आहे तिथे मी काळजी घेतो की समजा त्या स्टेजवरती मला बिल्डरने डेव्हलपरने किंवा कोणी अडकवलं तर मी त्याच्यातनं कसा बाहेर निघेन किंवा मी कसा सेफ राहील आणि समजा मग त्याच्यातनं मला स्टेप कळलेला असतं त्याच्यामुळे मी माझा प्रोसेस पुढे करू शकतो. आता कसं होतंय ना की म्हणजे एक मोनोबली ठेवल्यासारखं की बाबा मी एक स्टेप सांगणार किंवा 2 स्टेप त्याच्या पुढच्या स्टेप जेव्हा येतील त्याच्या वेळेला मग तो जो अप्रोच आहे ना
त्याच्यासाठी तो अप्रोच नाही, त्याच्यापेक्षा स्टार्ट टू हे एंड अजूनही आपण ठरवलेलं नाहीये की पूर्णच्या पूर्ण आपण चंद्रशेखर प्रभूंनाच द्यायचं. आपण ते पण ठरवू शकतो की सेल्फ रिडेव्हलपमेंट PMC येतात त्यांच्याकडे पण आपण करू शकतो. आपला हेच मला म्हणायचं आहे की आताची जी आपण ठरवणार आहे. हा, मग इनिशियल स्टेजमध्येच इनिशियल स्टेज अरे वर्किंग फ्लो चार्ट तो बनाओ ना. वर्किंग फ्लो चार्ट बनवा, स्टार्ट टू एंड कसं चालेल कॅश, आणि सगळ्यात महत्त्वाचा कॅश फ्लो. सब लोग बनाओ ना, सब लोग मिलके बनाओ, सब लोग मिलके तो बनाओ, सब लोग सब लोग मिलके बनाओ. सब लोग मिलके वही पहले सब लोग मिलके बनाओ मतलब कसं होणार माहिती आहे का, आता इंडिव्हिज्युअल आता सब लोग मिलके, त्याच्यापेक्षा आपण हे जे मीटिंगमध्ये बनवतो ना, आता त्याच्यामध्ये 12 करोड, आता 12 करोड जमणार. आता ते 12 करोड पहिला इनिशियल खर्च पहिला जो होता त्या आर्किटेक्टने सांगितलं तो 20 करोड, त्याच्यामध्ये जवळजवळ 4.5 करोडचं त्याने रेंट पकडलं होतं, 2-1 करोडचं त्याने पकडलं होतं की डिपॉझिट, शिफ्टिंग चार्जेस बाकी पकडले होते, म्हणजे तो खर्च जवळजवळ 12 करोड. आता आपल्यापैकी कोणाला विचारलं की 12 करोड प्रभू साहेबांनी पण सांगितलं 6 इन्स्टॉलमेंट भरायचे 2 करोडचे. तर आता ते 12 करोडचा कोणाकडे तरी ब्रेकअप आहे का की 12 करोड आपल्याला कशाला लागणार आहे? मी साहेब तुम्हालाच विचारतो 12 करोड कशाला लागणार? एक मिनिट फक्त. एक मिनिट ऐका ना. आता पहिल्यांदा फिजिबिलिटी रिपोर्ट आला की आपल्याला तो आर्किटेक्टच लायझनिंग आणि याचा सगळं खर्च आपल्याला ब्रेकअप मध्ये देईल. ओके. बरोबर आहे. हम्म. आपल्याकडे आता काहीही नाही. बरोबर. हां, आपल्याकडे काहीही नाही आहे. आता हे डिस्कशन स्टेजला तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर. आता एक आर्किटेक्ट आपण नेमला की त्याची टीम असेल, तो आपल्याला सगळं ब्रेकअप देईल की आपल्याला कुठे काय मग आता- खर्च कसा आहे. पण मग आता मोठं हे समजू होते की आपण आर्किटेक्ट नेमू आणि आर्किटेक्ट एकदम. ठीक आहे, आर्किटेक्ट नेमू, आर्किटेक्ट ब्रेकअप देईल. पण मग आता जे मी जे दुसरं टाकलं की प्रभू साहेबांसारखे आपण 2-3 बघणार आहोत का? नक्कीच बघू ना आपण. आपल्याला ओके, जे मग चांगलं त्यांना जर आपल्या त्यांच्यापैकी प्रोजेक्टसाठी जो चांगला PMC जो सेल्फ डेव्हलपमेंट करणार नाही, असेल, advisor. ऍडवायझर प्रभू साहेबांना PMC चं comparison हां. ऍडवायझर advisor, free जर of cost. आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट किंवा असं मिळत असेल तर आपण नक्कीच त्याचा विचार करू. नुसतं फ्री ऑफ कॉस्ट बघू नका, कारण जर ठीक मोठा आहे. प्रोजेक्ट असेल तर त्याच्यासाठी ठीक आहे, पैसे हरकत खर्च करायची पण तयारी ठेवा. नाही, काही हरकत नाही. जर खर्च तो म्हणजे करायचा असेल आपण तो एक ओपन ठेवतो की समजा जर आता प्रभू साहेबांसारखे अजून 1-2 असतील जे तर आपण ओपन आहे. आपण ओपन आहोत, आपण त्याचं open आहे प्रेझेंटेशन की लोकांना आपण देऊ. कुठेही असं म्हटलं की नाही की प्रभूने बोलेल तेच आपण करू. हम्म. बरोबर. आपल्याला जिथे जिथे शक्यता म्हणजे लागेल जे काही किंवा चंद्रशेखर प्रभू म्हणा किंवा काही ॲडवायझर्स असतील त्यांच्याकडे नक्कीच आपण घेऊ. सर, लोकांना बोलू द्या मागचं काही. प्रॉब्लम क्या होता है, जो बोलते हैं उनका प्रॉब्लम नहीं होता है, जो नहीं बोलते उनका प्रॉब्लम होता है. हर एक को बोलना पड़ेगा, नहीं तो फिर वो आपके हिसाब से नहीं होगा. वो बरोबर है जो नहीं, advisor हाँ, को जो हाँ, नहीं बराबर है, हाँ ठीक है, हाँ बराबर है, हाँ. करना चाहिए. एक और शुरू में बोला है हम लोग केवल डिस्कशन स्टेज पे ही है. और रही बात प्रभु साहब की, उन्होंने 2 बातें बहुत अच्छी की. एक तो सबको सेल्फ रीडेवलपमेंट के लिए मोटिवेट किया. सो डू यू ऑल एग्री? हाथ खड़े करो जो एग्री करते नहीं. यस, उन्होंने मोटिवेट किया. सेकंड, उनके पहले ही स्कीम से ऑन पेपर आपके पास 100 करोड़ आ गए. तो आप एग्री करते नहीं करते? राइट? नहीं, अकाउंट में नहीं आया. अगर आप, हाँ अकाउंट में नहीं, मैंने क्या बोला, ऑन पेपर आए ना, ऑन पेपर ही बोला है मैंने. तो यही अपने लोग है ना, कोई बाहर वाला तो नहीं है. अगर तू शायद थोड़ी लेट आई, मैंने उसमें से ये भी बोला कि उसमें से अगर 50% भी हट गया तो भी 50 करोड़ तुम्हारे पास रहते हैं. राइट? हाँ, तो अकाउंट में आने के लिए ठीक है, एक काम करते बीजू, अभी सबसे चेक लेना साइन करते. चलो, हाँ कौन देने वाला है पता? मैं भी दे दूंगा. नहीं, मैं बता रहा हूँ आपको. हाँ, तो वही तो मैं बोल रहा हूँ ना, अकाउंट में नहीं आए ये सवाल ही अभी वैलिड नहीं है. नाही, याच्यामध्ये पण काय नहीं, अकाउंट में तभी आएंगे जब प्लान बनेगा, ये बनेगा, ये बनेगा. हाँ, डाउटफुल है तभी तो वो फिजिबिलिटी में आएगा. डाउटफुल है, नहीं है, मेरे को सब पे विश्वास रखना पड़ेगा. हम सबको अपने आप पे विश्वास रखना पड़ेगा. और जब आएगा पैसे देने के बाद, अगर कोई पीछे हटता है तो हटता है, कोई प्रॉब्लम नहीं है. उसमें से कितने हटेंगे 100 करोड़ में से? तू बता. अभी तेरे को कितना डाउट है? बहुत सही सवाल पूछा. हाँ, कितना डाउट है बोल. 90% लोगों पे तो डाउट कर रही है. 90% लोगों पे डाउट कर रही है. राइट? पहले जो उन्होंने बोला था कि नहीं नहीं, जो असेसमेंट आया उसमें से बैंक में कितना आएगा, उस पे कितना डाउट. नाही, ह्याच्यामध्ये एक मिनिट. नाही नाही, अजून एक गोष्ट आहे. ठीक आहे, डाऊट काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी दुसरा मार्ग पण दिलेला आहे, NBFC.
त्याची गरज नाही की कोणी पैसे दिले नाही. ते बेस करणार त्याच्यासाठीच तर फिजिबिलिटी रिपोर्ट घेतोच आहे, तेच बोलतोय मी. तेच चालू आहे. हां फिजिबिलिटी रिपोर्ट झाला की आपल्याला परम्युटेशन कॉम्पिटिशन करता येईल की आपल्याला किती एरिया घ्यायचा आहे आणि किती कॉर्पस घ्यायचा आहे. जर कॉर्पस जास्त पाहिजे असेल तर एरिया कमी, आणि एरिया जास्त पाहिजे असेल तर कॉर्पस कमी. येस 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 हां हां एकदम बराबर है, एकदम बराबर. अच्छा, इससे पहले 2 बार अपना चंद्रशेखर प्रभु सर का मीटिंग हुआ था. उसमें उसने अच्छा गाइडलाइन दिया है हम लोग को से सोसाइटी का. तो हम लोग नहीं, हम लोग आप लोग तो नहीं, हम लोग को तो मीटिंग वाला आपके. वो हिंदी का थोड़ा प्रॉब्लम होगा उसका. हाँ आगे बढ़ो. अच्छा क्या तूने क्लैरिफाई किया. अभी क्या है कि हम लोग ऐसा आर्गुमेंट करते रहेगा तो कुछ होने वाला नहीं है. हम लोग को डिसीजन लेके आगे बढ़ना है. अभी लास्ट टाइम का जो प्रभु सर का ये बात था कि 6-7 अपना आर्किटेक्ट को बुला के उसका कोटेशन लेके उसका कंपैरिजन स्टेटमेंट लेके उसका बाद वो नेगोशिएशन के लिए वो खुद आने वाला है, अपने को हेल्प करने वाला है. वो टाइम पे अपने को कितना एग्जैक्टली क्या मिलेगा और कितना खर्चा आएगा ये वो बताएगा. और नंबर 2 ये है कि अभी जो ये कमेटी है, ये कमेटी का फाइनल जो कमेटी सिलेक्शन जो है वो एजीएम नहीं तो एसजीएम में होगा. उसमें कौन सेक्रेटरी है, कौन ये है, लेकिन ये एग्जिस्टिंग कमेटी भी वो कमेटी का अंदर रहेगा. ठीक है, लेकिन ये जो है स्टेप बाय स्टेप जाना वो बहुत इम्पोर्टेंट है. उसका साथ साथ अपना कमेटी का एसओपी भी बनाना बहुत ज़रूरी है. उसमें किसका क्या रिस्पॉन्सिबिलिटी है, क्या कौन क्या करेगा. नहीं तो क्या होगा, कल सब कुछ होगा, होने के बाद है ना मैं नहीं है बोल के हाथ ऊंचा करेगा तो कुछ होने वाला नहीं. इसके लिए सब लोग जो दिल से ये अपना खुद का घर बना रहा है ये बहुत इम्पोर्टेंट है. ठीक है, इसके लिए और एक बात है कि अभी प्रभु सर छोड़ के दूसरे को भी बुलाना है. अगर दूसरे को बुलाने में किसका किया ऑब्जेक्शन नहीं है, किसको पहचान है वो बुला सकता है. बुला के उसके साथ भी हम लोग मीटिंग करेंगे, सबका हम लोग ओपिनियन ले लेंगे. बराबर है कि नहीं? बराबर है. हाँ, वो करने के लिए किसका पहचान में कौन है वो बता दीजिए आप सेक्रेटरी लोग बुला या लेंगे. चेयरमैन को, आप और लोग बुला बुला लीजिए उसका, फिर है मीटिंग बुला लीजिए. जरूर. ठीक है. मीन टाइम आप लोग ने वो जो फिजिबिलिटी के लिए आर्किटेक्ट का जो है एडवर्टाइजमेंट लेना है वो लेके उसका कंपैरिजन स्टेटमेंट बना के उसके बाद में नेगोशिएशन के लिए प्रभु सर को बुला लीजिए ना. ऐसा सीनियर जो नॉलेजेबल आदमी का जो गाइडलाइंस है ना, गाइडलाइन लेना अपने लिए बहुत अच्छा है. और जो भी डाउट है, किसको भी डाउट है वो टाइम पे पूछ सकते हैं, नहीं तो बाद में भी पूछ सकते हैं मीटिंग में. क्योंकि है ना अपना बिल्डिंग डेमोलिशन होने से पहला अपने को ये श्योर करना चाहिए कि अपना 3 साल का अंदर है ना प्रोजेक्ट कंप्लीट होना चाहिए. नहीं तो क्या होगा, बिल्डिंग तोड़ेगा, हम लोग किधर किधर जाएगा. ऐसा नहीं होना चाहिए. और बिल्डिंग डिमोलिशन होने के पहले जब तक हर एक परमिशन नहीं आता हाँ, तब तक कोई खाली नहीं करेगा, बिल्कुल नहीं करेगा. जब तक हर एक परमिशन नहीं आता. किसी ने बोला था कि एविएशन का उन्होंने, आपने बोला था शायद एग्जांपल, आई एम सॉरी आपको देता हूँ, वो बिल्डिंग ने तोड़ दिया और उन्होंने एविएशन का परमिशन नहीं लिया, एनवायरनमेंट का नहीं लिया. तो उन लोगों ने गलती की. तो तोड़ना ही नहीं चाहिए था. पहले सारा परमिशन ले लो, एनवायरनमेंट, एविएशन जो भी लगता है, राइट, उसके बाद ही तोड़ेंगे. ओके. और अगर फंडिंग है तो प्रोजेक्ट भी कंप्लीट होगा. और खुद ही कर रहे हो तो पक्का ही होगा. अभी क्या 1 विंडो भी है ना, उसमें सब कुछ चीज़ें प्रोसीजर उधर ही मालूम पड़ेगा. भटकने का सवाल नहीं रहता. बिल्कुल सही बात. थैंक यू. आर्ग्यूमेंट इज मस्ट. आर्ग्यूमेंट इज मस्ट, बिकॉज आर्ग्यूमेंट नहीं करेगा तो कलेक्टिव आर्ग्यूमेंट चाहिए, आर्ग्यूमेंट चाहिए. इसके लिए अपने ओपन कमेटी इसके लिए रखा है. आर्गुमेंट में ही रिजल्ट आता है. आरडीसी अपने ओपन रखा है उसके लिए कि ज़्यादा से ज़्यादा आर्गूमेंट हो. पहले बोला आर्ग्यूमेंट नहीं करने का, तो आर्ग्यूमेंट क्यों चाहिए. सबका डाउट क्लियर हो. पाटील साहेबांना माईक बोलून द्या. हा, पवार साहेबांना बोल. हा, त्यांच्याकडे माईक बोलून द्या.
नाही, दोनच मुद्दे आहेत. नमस्कार. माझा मुद्दा असा आहे की उद्या ठाकरे साहेब, कदम साहेब किंवा इतर जी मंडळी आहेत त्यांनी हा निर्णय घेतला कुठलाही, तर त्याला किती लोक मनापासून त्याला दाद देऊ ॲग्री करू शकतात, त्यांच्यावर विश्वास किती लोक ठेवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जोपर्यंत सगळ्यांचा विश्वास नसेल हे काम पूर्णत्वास जाणार नाही. सगळ्यांची एकी असेल, विश्वास असेल, जी कमिटी असेल, जे कोणी कोर कमिटी असेल त्यांच्यावर किती लोकांनी विश्वास ठेवू शकतात तुम्ही. उद्या त्यांच्यावर ॲलिगेशन होऊ शकतात, या कामामध्ये यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. किती लोक डोळे झाकून यांच्यावर विश्वास ठेवणार आहेत. आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायची की आज 300, 400, 500, 600, 1000 अशी जे स्क्वेअर फूट आपण मागतोय त्याच्याबद्दल मला डाऊट आहे, तो जरा क्लिअर करावा. आज ठाकरे आहे, कदम आहे, उद्या पवार आणि खंडारे राहतील. आता लोकांचा डाऊट करण्याचा तर काय म्हणजे त्याला अंत नाही साहेब, राईट. आणि म्हणूनच हे घेतलं आहे आणि प्रत्येकाला बायलॉमध्ये अधिकार दिले आहेत की त्यांनी यावं. ते रिडेव्हलपमेंटचा सुद्धा 300 करोडचा तुमचं आपलं जे 10 लाखाचं किंवा 20 लाखाचं जे असतं तुम्ही पत्र द्या, अकाउंट मागा. प्रत्येक सेक्रेटरी आणि चेअरमन आणि ट्रेझररचा तो कर्तव्य आहे की ते तुम्हाला अकाउंटिंग देतील. त्याला काही अंतच नाही. तुम्ही ते पर्सनल टाकलं का आमच्यावर मला माहीत नाही की तुम्ही इन जनरल बोलला ठाकरे आणि कदम, तर ते मला डाऊट झाला आहे. ओके, हां, पण नाही कोणी असू द्या त्याला काही अंत नाही साहेब. हां, म्हणून ट्रान्सपरन्सी ठेवली आहे. हे इकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग होत आहे आणि कोणीही ॲलिगेशन करो, मी मागे या सेल्फच्या मागे हटणार नाही. मी इथे लिहून देतो आणि ज्याला ॲलिगेशन करायचं त्यांनी प्रूव्ह करून दाखवायचं. हां, लोक येतील, ॲलिगेशन करतील, त्यांना प्रूव्ह करून दाखवावं लागेल. मी या सेल्फच्या मागे हटणार नाही, हे माझं वचन आहे सोसायटीला. ते येतील लोक जे बिल्डरकडे असतील, ते ॲलिगेशन करतील. ते कोणी असू द्या, आज मी आहे, तुम्ही आहे, लोकांचं कामच आहे ते. त्यांची जेवढी क्या बोलतो उसको बदनाम वही करते हैं जिनकी बराबरी करने की औकात नहीं होती, वो बात है. मैं इससे पीछे हटने वाला नहीं हूँ. हाँ, दुसरं बात पर स्क्वेअर फूट हे जेव्हा फिजिबिलिटी होईल. तुम्ही साहेब किती वाजता आला? 10 मिनिटं लेट. परत सांगतो, खंडारे साहेब पण थोडे उशिरा झाले. आपण फक्त डिस्कशन स्टेजला आहोत. एकही पेपर कुठेही हल्ला नाही, काही झालं नाही. जे 300 स्क्वेअर फीट, 500, 6000, 10,000 जे काही स्क्वेअर फीट दिसतात ते फक्त ऑन पेपर आहे. बिजूताईला म्हणजे त्याच्यावर म्हणजे 90% डाऊटही आहे, तो पण व्हॅलिड आहे. ओके, ते ॲक्च्युअल किती होईल जेव्हा फिजिबिलिटी होईल. आता सगळे लोक म्हणजे परत एकदा मी शेवटी रिपीट करतो, ॲसेसमेंट ऑफ डिमांड आपल्याकडनं किती पैसे येऊ शकतात हे पहिले करायचं होतं, मग त्याच्यानंतर फिजिबिलिटी, राईट. आता ते असेसमेंट ऑफ डिमांडमध्ये चांगला प्रतिसाद आला आहे. आय एम पॉझिटिव्ह अबाउट दॅट. तर ते जेव्हा होईल तेव्हा आर्किटेक्ट जो प्लॅन बनवेल, समजा तुम्ही 500 घेतले, म्हणजे जे ऐकलं आहे मी त्यातला काही एक्सपर्ट नाही आहे, तर तो म्हणेल की पवार साहेब तुम्हाला इथे 500 नाही 400च घ्या किंवा 600 घ्या. हां, 400 घ्या म्हटलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. 100 वाढवलं तर म्हणजे 15 ते 20 लाख रुपये वाढतात, तो थोडा प्रॉब्लेम होतो. तर तो आर्किटेक्ट त्या डिझाईन करेल. सेल्फ डेव्हलपमेंटला ज्याला अनुभव असेल किंवा विदाऊट सेल्फ डेव्हलपमेंटवाला आर्किटेक्ट जो अनुभवी असेल तो, तर ते जेव्हा सेल्फ होईल प्रत्येक माणसासोबत तो आर्किटेक्ट बसेल आणि त्या फ्लोअर वाईज तो प्लॅन बनेल. त्यात बसल्यावर तो तुम्हाला सांगेल. आजची आपली स्टडी हीच आहे की कोण किती पैसे टाकू शकतं, बस तेवढं. कोणाची किती तयारी आहे आज इन्व्हेस्ट करण्यासाठी. आपल्याला सेलेबल एरिया आपण सेलेबल एरिया आधी शिकतोय, त्याच्यावरच तर प्रोजेक्ट होणार आहे. हॅलो, बोलू का? आपली सेल्फ रिडेव्हलपमेंटची ही मीटिंग 2 झालेली आहेत अगोदर. प्रभू साहेबांनी येऊन आपल्याला मार्गदर्शन केले, आपण त्यांचं खरंच धन्यवाद केलेला आहे. हा विषय जो आहे हा आपल्याला म्हणजे सगळ्यांना काहींना माहिती असेल, पण बऱ्याच जणांना त्यातलं मी पण आहे की हे ॲक्च्युली वर्किंग कसं होतं, प्रॅक्टिकली हे कसं उतरावेल याबद्दल सगळ्यांना म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक शंका आहे. पहिली गोष्ट ही की
आपण पाऊल उचललेलं आहे ते खूप चांगलं आहे. त्याचं स्वागत आपण सगळ्यांनी केलेलंच आहे. सगळ्यांना हे पॉझिटिव्हली घ्यायचंच आहे. पण पॉझिटिव्हली म्हणताना काही अडथळे नक्की येणार आहे. त्याच्याबद्दलच मला शंका उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की आपल्याला अजून आर्किटेक्चर आणि अपॉइंट झालेलं नाही आहे, प्लॅन समोर नाही आहे आणि त्याच्यामुळेच बऱ्याचशा शंका निर्माण झालेल्या आहेत. तर पहिली गोष्ट असं की सेल्फ रिडेव्हलपमेंट, मगाशी पांचाळ साहेबांनी सांगितलं की अजून अशा ज्या सोसायटी आहेत की काहींनी व्हिजिट केली आणि काही जणांच्या मनात शंका आहे, तर आपण एक अशी मीटिंग ठेवा, तिकडे परत एकदा व्हिजिट ठेवूया की अशा पद्धतीने प्रत्यक्षात जे मनात शंका आहेत ते प्रत्यक्ष मेंबर विचारते किंवा तिकडच्या काही मेंबर्स इकडे लेक्चर म्हणून आणलेत व्हिजिटिंग, तर तरीसुद्धा चालेल, कुठचं पॉसिबल होईल. 1-2 सोसायटी अजून पाहू. एक ते मुंबईमधलं आहे, एक सिडकोच्या प्लॅनमध्ये कुठे झालेली असेल, कारण तिथे म्हाडा येईल, इथे सिडको येईल, अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी बघता येतील आणि जास्तीत जास्त आपण जेवढं पाहू, व्हिजिट करू, तेव्हा मनातल्या शंका हे आपोआप दूर होतील. म्हणजे आपण इथे जे कसं होतं, चर्चा ही वादविवादकडे जातो. प्रोसिजर काय, स्टेप काय, मीटिंग तुम्ही कॉल केली बरोबर आहे, पण त्याच्याबद्दल जे स्टेजेस आहेत ते अगोदर त्या पॉईंट टू पॉईंट त्या स्टेजेस झाल्या पाहिजे. आणि म्हणून मगाशी म्हटलं की तुमचा जो प्लॅन कोणत्या स्टेप्स आहेत त्या अगोदर तुम्ही टाकत जाणार, त्यानुसार पुढे आपण गेलं तर अधिक चांगलं होईल की जेणेकरून वेग होईल. आणि जो तुम्हाला प्रतिसाद मिळाला तो खूपच चांगला आहे. म्हणजे तुम्ही म्हणाला मला नाही मिळाला साहेब, तो सगळ्या सागर सोसायटीचा प्रतिसाद आहे. नाही माझं त्यात काही नाही. तुम्हाला याचा अर्थ सगळ्यांनाच आपण म्हणूया, कारण आता सेल्फमध्ये आलो म्हणजे असं मगाशी म्हटलं, यांना त्यांना नावं ठेवली जाईल, त्याला नावं ठेवणं म्हणजे आपल्या नावं ठेवण्यासारखं आहे. कारण हे सेल्फ रिडेव्हलपमेंटला त्यांनी पुढाकार नक्कीच घेतलेला आहे. आणि आपली सागर सोसायटी हे नेहमी इतर आपल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये कधी काळी त्याला एक आदर्श सोसायटी पारितोषिकसुद्धा मिळालेलं आहे. तर असंच आपण एक सेल्फ डेव्हलपमेंट प्रत्येकाने एक ठरवायचं आहे की आपल्याला करायचं आणि आपण त्याचा एक भाग आहोत आणि त्यासाठी आणि तो सक्सेसच करायचा. हे केव्हा होईल, जसं तुम्ही आता ट्रान्सपरन्सी ठेवली, जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारतात, त्याचं तुम्ही स्वागत करतात, ही आपल्याला पुढे नेण्यासारखी आहे. प्रॅक्टिकल गोष्ट ही आहे की आपल्याला बऱ्याच जणांना याच्याबद्दलचं नॉलेज एवढं नाही. आपल्याकडे तज्ज्ञ व्यक्ती आहेत, त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन करणारे अधिकारी वगैरे आपल्या सोसायटीमध्ये आहेत, त्यांनाही त्याच्यामध्ये घ्यायचं. त्यांनी पण खुल्या पद्धतीने बोला आणि स्पष्टता ठेवा. तर तुम्ही जर बोललात तर योग्य मार्गदर्शन मिळेल. बऱ्याच जणांना वाटतं की आयुष्यभराची पुंजी मला या ठिकाणी द्यायची सगळ्यांना नाही, पण नेगेटिव्हिटी येते आणि म्हणून एक पाऊल मागे येते. एवढ्या फक्त आमच्या गोष्टी लक्षात ठेवा की पहिली गोष्ट म्हणजे जसं यांनी सांगितलं की अजून 1-2 कन्सल्ट केलं चालेल, अजून 1-2 व्हिजिट ठेवा तुम्ही की जेणेकरून ज्या मनातल्या शंका आम्ही डायरेक्ट त्यांना विचारू, ठीक आहे. आणि प्लॅन असणं आवश्यक आहे. नाही साहेब बरोबर आहे, असेल ना तो होईल. आता प्रभु साहबांच्या मी तुम्हाला 2 गोष्ट, प्रभु सर के आपकी मैंने 2 बातें बोली थी कि जो बहुत अच्छी थी. एक उन्होंने अपने को सेल्फ रिडेवलपमेंट के लिए मोटिवेट किया और दूसरा उनके स्कीम से 100 करोड़ ऑन पेपर आ गए. उन्होंने एक बात और बहुत अच्छी बोली थी, ये प्रोजेक्ट तभी सक्सेस होगा जब आप 92 लोग साथ रहेंगे. पर्सनल डिफरेंसेस उन्होंने एक और बात बोली थी कि जब रीडेवलपमेंट कमेटी की मीटिंग में बैठते हो तब आप एक साथ बैठो, एक आदमी भाजपा को वोट दे रहा है और एक आदमी कांग्रेस को वोट दे रहा है, वो डिफरेंस आप, यही बात उन्होंने बोली थी, वो डिफरेंस आप बाहर रखो. अंदर आके आप केवल खुद के फायदे के बारे में सोचो और बाहर जाके एक दूसरे का सर भी फोड़ो, यही उनकी लैंग्वेज थी. तो इसका सक्सेस यही है. 3 बातें जो उनकी थी, बाकी टेक्निकल बातें उनका वो कितना सक्सेस है वो बात अलग है, उनसे कितना लेना चाहिए. मैंने तो फिलहाल 3 बातें उनसे ली है. एक कि जब तक 92 लोग इकट्ठा नहीं आएंगे तब तक कोई भी चीज़ सक्सेस नहीं होगी. जैसा पाटिल साहब ने कहा आपने को इकट्ठा रहना है, पवार साहब ने भी कहा आपने को इकट्ठा रहना है. जब तक हम इकट्ठा नहीं होंगे कोई सक्सेस नहीं होगा, ये बात तो. दुसरं अजून एक होतं की प्रभू साहेबांना जेव्हा आपण प्रश्न विचारतो ना, तर त्यावेळेला कधी कधी जे प्रश्न आता जसं आता मी पण काही गोष्टींवरती डाऊट केला किंवा हे असं विचारतोय, तर तसं आपण प्रभू साहेबांना जरी विचारलं ना तर त्यावेळेला भाषेचा उपयोग जो असतो ना तो व्यवस्थित होत नाही. म्हणजे पहिल्या वेळेला पण मी विचारलं होतं त्यावेळेला त्यांनी, कारण काय होतं की आम्ही एक्सपर्ट नाही आहोत, त्याच्यामुळे माझ्या मनात किंवा माझे पैसे तर 1.25 करोड 1 करोड 30 लाख 1.5 करोड जे काय असेल, तर त्यावेळेला जर मी इन्व्हेस्ट करतोय किंवा माझे पैसे अडकणार त्यावेळेला मी 10 प्रश्न विचारणार. आणि मग त्यावेळेला आपण जेव्हा विचारतो, पहिल्या वेळेला त्यांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्यांना तेच विचारलं होतं इनिशियल पेमेंट. जसं आता त्यांना म्हटलं की बँक 80% लोन देईल तर 20% मला रेस करायचं, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या अज्ञानावरती मला
कीव येते. तर हे जे भाषेचा उपयोग जे आहे ना, किंवा आता मागच्या मीटिंगमध्ये विचारलं होतं की जर आमच्या रिलेटिव्सने नाही घेतलं किंवा तुम्ही जे 5-6 प्लॅन दिले ते नाही झालं तर काय होणार. मग त्यावेळेला त्याने सांगितलं की तुमचे रिलेटिव्स भिकारी असतील किंवा त्यांची हे ऐकाय का सांगतो मी, किंवा त्यांची ऐपत नसेल. ठीक आहे. तर हे जे आहे ना, नाही सांगतो मी तुम्हाला, हे जे भाषेचा प्रयोग जो आहे ना, तर तेव्हा समजा वाटलं ते रेकॉर्डिंग एकदा परत चेक करा. मी वाटलं तेव्हा दाखवतो तुम्हाला रेकॉर्डिंग याच्यावरती. तर ह्याच्यामुळे काय होतं ना, जेव्हा एखादा माणूस प्रश्न विचारतो, नाही मी कशाला म्हणतो सांगतो तुम्हाला, की आपण मी तुम्हाला सांगतो आता कालचाच एक पकडू. समजा आता खंडारे साहेबांनी एक सांगितलं होतं की शेम, आता त्याच्यावरती आपण एवढं लिहिलं, पण मग जर आपण आपल्या मेंबरने एखादा शब्द चुकीचा आला तर त्याच्यावरती आपण त्या पॉईंटला लगेच पकडतो. पण मग जर साहेबांनी तिथे प्रभू साहेब जेव्हा बोलले की तुमची ऐपत नसेल किंवा तुमच्या, कारण काय होतं माहिती आहे ना, प्रत्येकाचा रिलेटिव्ह किंवा प्रत्येकाचा मित्र किंवा प्रत्येकाचे कझिन किंवा हे घेतील असं नाही, जबरदस्ती पण नाही. आणि समजा जर त्यांनी 5-6 मार्ग दिले, ते फेल झाले, तर त्याच्यावरती जर प्रश्न विचारला कोणी तर त्याच्यावरती राग येण्यासारखं किंवा अशा पद्धतीने उत्तर देण्याचं चांगलं नाही. हे त्याने ऍटलीस्ट तुम्ही तुमच्याकडनं तरी कन्वे करा. नाही ना, आपण नाही कन्वे करू. एक मिनिट साहेब, आता प्रभू साहेब काय बोललेत, मुफट बोललेत, आम्ही ऐकलं, तर ते पर्सनली घेतलं असं वाटतंय, म्हणून तुम्ही तसं प्रभू साहेबांनी नाही, ऐकून घ्या पर्सनली घेतलं असं वाटतंय. नाही बोलायला पाहिजे. आता तुम्ही बोला ना की जे भिकारी बोलले हे बोलले, शेवटचं स्टेटमेंट ऐका, मला त्याच्याबद्दल सहानुभूती आहे, हे होतं. ऐकून आणि जेव्हा पहिली मीटिंग झाली बालाजी मंदिरमध्ये, बोलावलं कोणी त्यांना, मी आणि यांनी, सेक्रेटरी आणि अध्यक्ष. तुमचे सेक्रेटरी करप्ट, तुमचे चेअरमन करप्ट, असं ते 20 वेळा बोलले. तर मी ते पर्सनली घेऊ का? आणि ते पर्सनली घेऊन मी सोसायटीचा प्रोजेक्ट थांबवू का? राईट. ते जेव्हा एक मिनिट, ते जेव्हा करप्ट बोलत होते, लोक माझ्याकडे पाहत होते, मी त्यांच्याकडे बघून हसत होतो, लोक माझ्याकडे बघून हसत होते. समजा तिथेच मी त्यांना पर्सनली घेतलं असतं, आज आपण या स्टेजला पोहोचलो नसतो. तर काय पर्सनली घ्यायचं, काय नाही घ्यायचं, जे त्यांच्याकडनं घ्यायचं आहे ते घ्या, बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवा. चांगल्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. हा, मग चांगल्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. मग नाही, ते आपण त्यांना कंट्रोल नाही करू शकतो. चांगल्याच गोष्टी घ्यायच्या, पण ह्याचा अर्थ कोणी आपल्याला फ्रीमध्ये ॲडवाईस देतो किंवा फ्रीमध्ये सर्व्हिस देतो, याचा अर्थ कुठल्याही मेंबरने प्रश्न विचारला तर त्याला अशा पद्धतीने रिप्लाय देणं, भले तो किती नॉलेजेबल असून नाही माणूस. जेव्हा तुम्ही चेअरवरती बसतात त्यावेळेला, आणि जी लोक खाली बसली आहेत ज्यांना अनुभव नाही आहे, तो अनुभव नसलेला माणूस तुम्हाला 100 प्रश्न विचारू शकतो. त्यावेळेला जर ती जबाबदार व्यक्ती आहे, त्याने डोक्यावरती बर्फ ठेवून त्या प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित आहे. समजा काय होतं सांगतो तुम्हाला, हे जर आहे, हे याच्यासाठीच मांडलं मी, की जर तुम्ही तिथे स्टेजवरती आहात, तुम्ही त्या पदापर्यंत आहात आणि तुम्ही ती जबाबदारी घेताय, तर तुम्ही आपण त्याला कंट्रोल नाही करू शकत. असं नाही, आपल्याला त्यांना कुठेतरी एक सॉफ्टली किंवा काहीतरी सांगायला पाहिजे की साहेब तुम्ही हे जे म्हणालात त्याच्याबद्दल लोकांमध्ये नाराज आहे, हे सो तुम्ही पुढच्या मीटिंगच्या आधी आपण त्याला नक्कीच भेटू, थोडं इन्फॉर्मेशन द्या. नक्कीच हे नका करू. पुढच्या मीटिंगमध्ये त्यांचं असं येणारच नाही, कारण त्यांना आपण दिसलोय की आता सेल रिडेव्हलपमेंटच्या आपण गाडी पकडली आहे. ओके, हां, नक्कीच सांगू. हे बसवा की ऍटलीस्ट हे नका. आणि मी तुमच्या ट्रान्सपरन्सीची साहेब म्हणजे तारीफ करतो की तुम्ही जे बोलला की ते पर्सनल तुमच्याबद्दल बोलले 2 वेळा. एकदा बोलले की उतावळे होऊ नका, इथे बोलले, आणि एकदा बोलले की येते. तर थोडेसे निगेटिव्ह पॉईंट तुम्ही त्याच्याबद्दल जे बोलताय ते थोडं पर्सनली तुम्ही घेतलं असं मला वाटतंय. नाही बघा, ओके, जे तुम्ही बरोबर सिद्ध करून टाकलं हे, नाही हरकत नाही, हा नाही आणून दिला. हा, मी तेच सांगतो ना, त्यांनी उतावळे बोलले, त्यांनी कीव येतं बोललं, त्यांनी तुमच्या सेक्रेटरीला, चेअरमनला तुमच्या समोर 20 वेळा करत बोलले. हा, आता त्याचं रेकॉर्डिंग करायचं मला परमिशन भेटलं नाही, नाही तर मी तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग दाखवली असती. तर आम्ही काय ते पर्सनली घेतलं का? कदम साहेबांनी पर्सनली घेतलं का? होते ना तिथे लोक, चेअरमन करप्ट, तुमचा सेक्रेटरी करप्ट, चेअरमन करप्ट, तुमचा सेक्रेटरी करप्ट, चेअरमन करप्ट, तुमचा सेक्रेटरी करप्ट. आता ते पर्सनली घेत बसू का? मी त्यांच्याकडनं जे पाहिजे ते मी घेतलं, दॅट्स इट. आता एक सांगतो, चेअरमन करप्ट, सेक्रेटरी करप्ट असं पर्सनली त्याचे बोलले नव्हते, ते बोलले ओव्हरऑल. जेव्हा आपण ऐका सांगतो तुम्हाला, ओव्हरऑल त्यांनी आता तुम्ही कुठल्याही, म्हणजे आता प्रभू साहेब आहेत, विमल जैन आहेत, ते अजून दुसरे आहेत, त्यांच्या तुम्ही कुठल्याही मिटिंगला गेलात तरी जेव्हा फ्री होतात रिडेव्हलपमेंटवरती वगैरे, तर त्याच्यावरती बरेच वेळा ते सांगतात की इन जनरल कमेंट असतो. इन जनरल कमेंटमध्ये सगळ्या सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी किंवा पदाधिकारी असं म्हणतात, तो कमेंट वेगळा
आणि जेव्हा एखादी व्यक्ती प्रश्न विचारते त्या व्यक्तीला दिलेला कमेंट वेगळा, तेवढा फरक लक्षात घ्या. आणि हा ते सांगतो मी तो, त्याच्यामुळे ते इन जनरल असं बोलले नाही की सागर सोसायटीचे चेअरमन हे ते असं काहीच बोललेलं नाही. आणि नाही साहेबांना ते सांगतो की त्यांनी म्हटलं की पर्सनली घेतलं आणि ते सिद्ध केलं वगैरे असं काहीच नाहीये. तेव्हा तुम्ही ते नाही करत असं नाही. ठीक आहे, नक्की पण तुमचा नक्कीच आपण विषय त्यांना नक्कीच अजून काही कोणाला विचारायचंय किंवा कोणाला मत मांडायचं आहे? नाही आम्ही हे बघा, आम्ही त्याचीच वाट बघतोय, पाठवून कुठे हात येतोय की नाही. बॅक बेंचर्स, कारण आम्ही पण शाळेमध्ये बॅक बेंचर्स होतो. तर कोणाला काही प्रश्न विचारायचे, कोणाला काही शंका असतील? आणि आपल्याकडे आता खंडारे साहेब आलेले आणि खंडारे साहेबांना सगळ्यात शेवटी घेऊ, म्हणजे हरकत नसेल तर. ठीक आहे. आणखी कोणाला काही पॉईंट जे व्हॉट्सअपवर होते? हां, पंचायत साहेबांनी उचलला होता मुद्दा, एक सेक्रेटरी चेअरमन बनवायचा अजून या कमिटीचा, राईट? माझ्या मते साहेब तुम्हीच टाकला होता, चव्हाण साहेब, मग तुम्ही पण बोलता. काय आहे लीगली, कायदेशीर एका सोसायटीमध्ये एकच चेअरमन असतो, एकच ट्रेजरर असतो आणि एकच सेक्रेटरी असतो. तुम्ही वेगळा सेक्रेटरी वेगळा चेअरमन बनवून त्या बायलॉ सोबत खेळत बसाल आणि तुमचा हे होईल. जर कोणी मला दाखवत असेल की बायलॉज प्रमाणे कुठलाही अजून एक सेक्रेटरी बनू शकतो, अजून एक चेअरमन बनू शकतो, तर मी हाशी खुशी त्यांना सांगेल की तुम्ही हे करा. कायद्याने बनत असेल तर त्यांनी दाखवावं. नाही, कायदेशीर नाही आहे. तुम्ही काय होतं तुमचा प्रश्न की या लेटर हेडवर रिडेव्हलपमेंट कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची सही पाहिजे. त्या लेटर हेडवर स्वाक्षरी करण्याची जबाबदारी सोसायटीने फक्त ज्यांना निवडून दिली आहे त्यांचीच आहे. नाही, त्यांच्या सह्या तर तुम्ही जेव्हा फॉर्म द्याल तेव्हा होईल ना साहेब. आता ब्लँक पेपरवर सही करून देऊ का? राईट. हां, आता राहिली गोष्ट ट्रान्सपरन्सीची की मॅनेजिंग कमिटी ट्रान्सपरंट आहे की नाही, हे ट्रान्सपरंट आहे. आता मी त्यांच्यावर डाऊट करतो की ज्यांना चेअरमन सेक्रेटरी बनायचं त्यांच्या मनामध्ये खोटात, मग काय होईल सांगा मला. आणि त्यांच्यावर लोक डाऊट करतील, तर ते ट्रान्सपरन्सी संपणार कुठे आहे? राईट. आता समजा यातले 3 बनवले चेअरमन, आता मग बोलतील की हां आता यांच्यावर लक्ष ठेवायला आणखी 3 बनवा, त्यांच्यावर लक्ष ठेवायला आणखी 3 बनवा. त्याला कुठे अंतच नाहीये. आपण सेल्फमध्ये जातोय, बिल्डरकडे जात नाहीये. आता जर सेल्फमध्ये जर तुम्ही एवढा डाऊट करत असाल तर बिल्डरकडे किती डाऊट केला असता? याच्या अगोदरही सांगितलं सगळं बायलॉ प्रमाणे होईल. रिडेव्हलपमेंटचा सोडा, हे जे हिशोब होतो तो याचा तुम्हाला अधिकार आहे विचारायचा. विचारा, ट्रेजरर, चेअरमन, सेक्रेटरी तुम्हाला हिशोब देतील. त्यांचं कर्तव्य आहे, जे काही 15 दिवस किंवा 45 दिवसात तुम्हाला त्याचं उत्तर देतील. तर त्या ट्रान्सपरन्सीचा अंतच नाही काय. बायलॉ प्रमाणे जर कोणीही बनू शकतं दुसरा अध्यक्ष, चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेजरर, कदम साहेब खुश होतील, मी खुश होतो. ऍक्च्युली ना बायलॉज प्रमाणे रिडेव्हलपमेंट कमिटी पण असते. करेक्ट. सांगतो बरोबर. आता मी बोलतो की बायलॉज प्रमाणे रिडेव्हलपमेंट कमिटी पण नसावी असं आहे, म्हणजे ते कुठे दिलेलं नाहीये. पण एजीएमला अधिकार दिलेले आहेत. एजीएमला हे अधिकार दिलेले आहेत की एजीएम जे आहे ती रिडेव्हलपमेंट कमिटी आपण आता स्थापन करतोय. तर ते एजीएम मध्ये कसं, आता तुम्ही त्याला सेक्रेटरी नका देऊ किंवा चेअरमन नका देऊ, पण ऍटलीस्ट कोर कमिटी म्हणून किंवा तुम्ही तुमच्या तिघांबरोबर अजून 2-3 जण घेऊ शकता की जे तुम्हाला डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा डिस्कशनमध्ये मदत करतील किंवा ॲटलिस्ट लोकांचे जे म्हणणं आहेत किंवा काय आहेत ते पोचू शकतील. काय होतं ना की तुमच्या आपले जे आहेत कोर कमिटी त्याच्या किंवा मॅनेजमेंट कमिटीचे तिघे जण आहेत, त्यांच्याकडे मॅनेजमेंट कमिटीचं इटसेल्फ काम आहेच,
की बाबा डे टू डे ॲक्टिव्हिटी त्यांच्याकडे आहे, बिल छापणं आहे, बाकीचे जे आहेत मीटिंग आहे ते करणं आहे किंवा दुसऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत. जर मॅनेजमेंट कमिटी ॲडिशनल पार्ट करते, काम करते, तर त्याच्याबरोबर जर 2-3 जण ह्या रिडेव्हलपमेंट कमिटीमधनं जरी आले तर ते तुमचाच भार हलका होणार किंवा आपलाच भार हलका होणार आणि ते त्या कामाला मदत करू शकतील. लोकांना पदाचा लोभ आहे की काम करण्याचा पदाचा- इच्छा आहे पदाचा- हे त्यांनी सांगावं. पदाचा लोभ आहे की म्हणजे काम करण्याची इच्छा आहे. नक्कीच आपल्याला ज्यांना ज्यांना काम करायचं त्यांनी नक्कीच पुढे या. सगळ्यात चेअरमन आहेत. नक्कीच पुढे या. आपण त्यांच्यासाठी पाहिजे तर पद पण ठेव. पदाचे नाही पण ऍटलीस्ट काय करायला माहिती आहे का, म्हणजे आता बरेच लोक कसं होतात ना की ऑफलाईन डिस्कशनमध्ये बरेच लोक मुद्दा मांडतात पण आता इथे आल्यावरती कोणी बोलत नाही. बरेच वेळा मी असं बघितलंय आता. पण मग त्याच्यामध्ये ऍटलीस्ट जे ठीक आहे बोला. दोघं तिघांना सगळेच आहेत ना. कोऑर्डिनेशनसाठी सगळेच आहे. तुम्हाला पाहिजे तर कोऑर्डिनेशनसाठी सगळे असणं वेगळं. मी काय म्हणतो की कोर कमिटीमध्ये अजून 2-3 जण मी काय म्हणतोय त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे. आपण मेन कमिटी आहोत पण ऑफलाईनमध्ये बरं डिस्कस होते की आम्ही कोऑर्डिनेट म्हणून येऊ का, पण कोऑर्डिनेट आपण घेऊया त्यांना, आपण नाव डिक्लेअर करूया पण ट्रान्सफरन्स नाही ना. त्यांना पद द्यायची गरज नाही असं ऑफलाईन. मॅनेजिंग कमिटी इज अ पार्ट ऑफ रिडेव्हलपमेंट कमिटी. ॲग्रीड राईट. सही करण्याचा अधिकार हा सेक्रेटरी, चेअरमन, ट्रेजररचाच आहे. जे काही हे लोक सांगतील तेच होईल. मान्य. मग तुम्हाला यातले 4च का निवडायचे आहेत किंवा त्यातले 10 का निवडायचे? माझं मत आहे की सगळ्यांनी पुढे यावं, सगळ्यांनी पुढे यावं, सगळ्यांनी पुढे यावं. सर आपला जो प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये जर का येणाऱ्या स्टेजेस बघितल्या तर आपल्याला एक इनिशियल डिझाईन स्टेजमधून जायला लागतं. त्याच्यामध्ये इनिशियल प्लॅनिंग आणि कन्सल्टेशन आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर जेव्हा सगळ्या बिल्डिंग आणि एक्झिक्युशन स्टेजपर्यंत आपण पोहोचू त्याच्यामध्ये मेन चॅप्टर येतो कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट. आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट सोबतच लायझनिंग असू दे, तुमच्या परमिशन्स असू दे, फंड मॅनेजमेंट असू दे, कॉर्पस असू दे, रिलोकेशन असू दे, ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि त्याच्यानंतर पूर्ण फेज कम्प्लिशनचं क्वालिटी मॅनेजमेंट किंवा मॉनिटरिंग आपण म्हणू शकतो त्याला, टेक्निकल अस्पेक्ट जे असतात ते. आणि अप टिल द हँडओव्हर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही लोकांमध्ये जर टेक्निकल असू दे, कमर्शियल फ्रंटवरती असू दे, लायझनिंगवरती असू दे किंवा मार्केटमध्ये ज्या काही त्यांच्या क्वालिटीजचा आपल्याला बेनिफिट मिळू शकतो आणि आपल्या प्रोसेसेस सोपी होऊ शकतात अशा लोकांनी जर पुढे येऊन त्याच्यामध्ये स्वतः भाग घेतला. आणि इंटेंट हाच आहे, वारंवार हे डिस्कशन येत आहे, तर सगळ्यात पहिले जर का आपण सेल्फ डेव्हलपमेंट करतो आहे तर सगळ्यांनी हे समजायचं आहे की कुठली थर्ड पार्टी येऊन मला काही हा प्रोजेक्ट बनवून देणार नाही आहे. तो XYZ कुठलीही व्यक्ती असो त्याचं नाव घेऊ द्या, कमिटीमधले लोक असो त्यांचं नाव घेऊ द्या, त्यांची एक्सपर्टीज काही असो त्यांना विसरून नाव घेऊ द्या. ह्या सगळ्या गोष्टी होत नसतात. सेल्फ डेव्हलपमेंट करायची आहे तर प्रत्येक सदस्यांनी हे ठरवलं पाहिजे माझी इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये मस्ट आहे. कारण मीच AGM आहे. मॅनेजमेंट कमिटी असू दे, रिडेव्हलपमेंट कमिटी असू दे, कुठलीही कमिटी मॅनेजमेंट कमिटीलाच रिपोर्ट करणार आहे, त्याच्याशिवाय दुसऱ्या बायलॉमध्ये ऑप्शन नाही. आणि रिडेव्हलपमेंट कमिटी जरी बनत असेल त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कमिटी हा याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन नाही. आणि नक्कीच आणि ज्यांना काम करायचं आहे त्यांनी स्वतःहून त्यांनी पुढे येऊन स्वतःहून समोर सांगायचं यायला पाहिजे ना. की याच्यामध्ये कुठली निवडणूक घ्यायची गरज नाही. बनवतो मी Yes. 4 बिल्डिंग बघून येणार, Yes. मी 4 प्रोजेक्ट बघून येईन, त्यांचा रिपोर्ट मी देईन. आणि प्रत्येकाने पुढे यायला पाहिजे आणि प्रत्येकाने प्रत्येकाने काम पुढे करायला येऊन सहभाग घेऊन काम करायला पाहिजे. चव्हाण साहेब तुमचा अजून एक पॉईंट होता की प्रत्येकाला तो एरिया किती कॅप करायचा. तर आपण तो लोकांसमोरच मांडू ना. माझ्या मते ते फिजिबिलिटी होऊ द्या असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. हां, फिजिबिलिटी होऊ द्या, मग त्याच्यानंतर आपण तो डिसाईड करू की किती काय होतं. मग त्याच्या पहिले मग लोकांकडनं हार्ड कमिटमेंट घ्यावं लागेल. मग आपल्याला कळेल की किती हां, आपल्याला fund येतो. म्हणजे खरोखर म्हणजे 90% की 10% ते तेव्हा कळेल. Fund कमी येत असतील तर मग ते करावं लागेल. हां, तर फिजिबिलिटी होऊ द्या, मग तेव्हा तो एरिया कॅप करायचा की नाही करायचा, की किती करायचा, 1000 करायचा, 5000 करायचा, 6000 करायचा, त्या स्टेजला आपण ते नंतर पोहोचू. सॉरी, एक मी अजेंडामधले विसरलोच. कमर्शियल खंडाचा थोडी वाट पाहावी लागेल. कमर्शियल एरिया हा आपल्या मीटिंगमध्ये कधी डिस्कसही नव्हता झाला. कोणीतरी व्हॉट्सअपवर टाकून दिलं की मला 500 पाहिजे, 600 पाहिजे आणि लोकांनी त्यात टाकलं. हां, तेच मला म्हणायचं होतं की लिगली आपल्याला कमर्शियल मिळेल की नाही
आणि मिळालं तर मग कोणाला द्यायचं. माझ्या मते तो आता ओव्हर बुक झाला. एक फिजिबिलिटी बघितली होती 11-12 हजार, आता ते 11-12 हजाराच्या वर बुक झाला आहे. राईट. समजा जर आता रेसिडेन्शियलमध्येच खूप जास्त होत आहे तर मग सोसायटी ते स्वतःकडेच ठेवावं आणि सोसायटीने स्वतःच विकावं आणि कॉर्पस घ्यावा, किंवा सोसायटीने स्वतःकडेच ठेवावं. नाही पण सॉरी, जर कमर्शियल होतच नाही तर मग नेचर बोल कशाला. नाही 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 कसं असतं ते, मग सोसायटीने स्वतःकडे, सोसायटी म्हणजे आपण सगळेच ओके आपल्याकडे ठेवून मग त्याच्यावर रेंटवर देऊन त्याच्यावरनं मेंटेनन्स चालू. हां नाही पण साहेब एक फिजिबिलिटीवाल्याने कमर्शियल सांगितलं. हां तो डाऊट मला पण होता म्हणून मी त्याच्यावर कधी काही सांगितलं नाही. हां कारण आम्ही 1-2 PMC आणि फिजिबिलिटी रिपोर्ट घेतला होता. एक अतुल शहा म्हणून यांच्याकडनं फिजिबिलिटी रिपोर्ट घेतला होता. त्यांनी सांगितलं होतं की 20 मीटर्सचा रोड आपल्या बाजूने जातो आहे तो. हा तर त्याच्यासाठी आपल्याला 5% कमर्शियल एरिया मिळेल आणि त्याने कॅल्क्युलेशन आपल्याला दिलं होतं. आपल्याकडे रायटिंगमध्ये आहे. जवळजवळ कमर्शियल त्याने 11,235 एवढा एरिया त्यांनी कमर्शियल म्हणून दिला होता. त्याच्यामुळे आपण ते डिस्कशन केलं, लोकांना विचारलं, उत्स्फूर्त प्रतिसाद पण मिळाला आपल्याला. ठीक आहे, आपण फिजिबिलिटी त्याच्यासाठी आपण फिजिबिलिटी पहिल्यांदा बघतो आहे आणि मग त्याच्यावरती आपण ठरवू की काय नक्कीच होईल. आणि हां ते तर फिजिबिलिटी आपण बघितल्यावर ते कळेल. नाही खंडारे साहेब तुमच्या याच्यावर म्हणजे कमर्शियल या विषयावर माझा संपूर्ण विश्वास आहे. पण 2 लोक आले होते ज्यांनी ते कमर्शियल दाखवलं. ओके आम्ही त्यांना त्यावेळेस प्रश्न नाही विचारला, आम्ही सगळेच विसरलो की कमर्शियल बनवू शकते की नाही बनवू शकत. जर बनतच नसेल तर मग काही त्याच्यात इश्यूज नाही आहे, म्हणजे त्या डिस्कसच करायचे नाही आहे. बनलं तर मग आपण पुढच्या वेळेस डिस्कस करू की ते कसं वाटायचं किंवा विकायचं की नाही विकायचं जे काही आहे. आपण बिल्डरला न देता आपण सेल्फ डेव्हलपमेंट करायला जातोय. का जातोय तर आपल्याला जास्तीत जास्त त्याचा बेनिफिट मिळणार आहे, कॉर्पस मिळणार आहे म्हणून. तर पहिलं तर आहे ना आपलं जेव्हा आपल्याला ठराविक एरिया आपल्याला मिळणार. आज जी आता आपल्याला सर्वांनी सांगितलं की मला एवढा एरिया हवा आहे, एवढा एरिया हवा आहे. उद्याला 1300च्या ऐवजी जर 1500 आणि 1800 जर मला एरिया मिळणार तर मी जो आपण दिलेला आहे तो रिक्वायरमेंट नाही राहणार. जोपर्यंत तुम्हाला आहे ना तुमचं सेलेबल एरिया जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत आपल्याला कॉर्पस आणि बाकीच्या गोष्टी काही कळणार नाही. तर ह्या ज्या गोष्टी ना कमर्शियलचा तर कम्प्लीट बाजूलाच ठेवा तो विषय. नाही कमर्शियल बाजूला ठेवता येणार नाही. आपल्याला जर कमर्शियल मधून नक्कीच फायदा होत असेल तर आपण साईड बाय साईड विचार करू. हां पण काय माहिती काय तुम्हाला जर कॉर्पस वाढवायचं असेल. नाही कॉर्पससाठी नाही. जर तुम्हाला 5% मिळणारच आहे तुम्ही घ्या नका 5% तुम्हाला मिळणार आहे तुम्ही घेऊन कॉर्पस वाढवणार ना आपला. बरोबर आहे की नाही. जर तुम्हाला 5% येतोय तुमचा एरिया तर तुम्हाला मिळणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी म्हणून विषय झाला की आता जी काही आपली कमिटी आहे आता हा जो प्रोजेक्ट होणार तो ज्यावेळी प्रोजेक्ट होईल तो 400 करोडच्या वर असेल टोटल ज्यावेळी होईल तेव्हा त्या मानाने सर्व जे त्यातले एक्सपर्टीज आहेत त्यांना आपल्याला त्याच्यावर अपॉइंट करायला लागेल. नक्कीच आणि त्याच्यामध्ये आपली माणसं पण असतील म्हणजे की आहे ना जे एक्सपर्ट्स आहेत बाहेरचे तर ठेवायलाच लागणार आहे. अकाउंट्स कोण बघणार 400 करोडचे अकाउंट्स आपण बघणार का. एकदम बरोबर. हां मग त्यावेळेला त्या अकाउंट्स बघायला एखादा तो लिगल कोण ॲडवायझर असतील त्या लोकांना अपॉइंट करायला लागेल. आपल्याकडचे आता जे सिव्हिल इंजिनियर्स आहेत कोणी फायनान्समध्ये आहेत त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा ते त्याच्यावर देखरेख करतील. असं सर्वांनी मिळून केलं तर होईल. मग त्याची तयारी ठेवायची आहे आपल्याला. एकच कमिटी आणि एकच करून नाही चालणार आहे. पुढे आपल्याला अजून वाढवायला लागेल आणि त्याप्रमाणे सर्वांनी इन्व्हॉल्व पण व्हावं. जसं स्टेजेस वाढत जातील आणि आपल्याला माणसांची गरज लागेल तर आपल्यापैकी नाही. आणि सर्वांचं मत काय माहिती का एकच आहे की आम्हाला जास्तीत जास्त एरिया मिळायला पाहिजे, अम्युनिटीज मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर फार मोठं लक्ष म्हणजे आमचं कॉर्पस.
कारण मी काल रिटायर्ड झालो, 1 तारखेला रिटायर्ड झालोय. तेच गणितासाठी मी काल आहे ना 1 तारखेला रिटायर्ड झालोय, तर मला टोटल मिळून आहे ना मला 1 करोड पण नाही आले. 40 वर्षाच्या नोकरीमध्ये हां, माझी 38 वर्षाची नोकरी झाली, तर मला 1 करोड पण नाही येते. पण मी जर इथे 4-5 वर्ष आम्ही एकत्र राहून आणि चांगलं विजन घेऊन आम्ही जातोय ना, तर काही तरी मिळणार मला. आणि ते त्या दिवशी आपल्याला त्यांनी दाखवलं, स्वप्न होतं ते. ते किती आपल्याला ते काय म्हणते आपल्याला प्रत्यक्षात उतरवायचे, तर त्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यायला लागेल आणि सर्वांचं सहकार्य लागेल. कोणाला काय बोललं, कोणाला काय लावून घेतलं वगैरे हे सर्व गोष्टी बाजूला ठेवा. लक्ष द्यायचं नाही. आणि जेवढ्या लोक आहेत ना आपल्याकडे, आता आपल्याकडे सिव्हिल इंजिनियर्स आहेत, काही जण फायनान्समध्ये आहेत, काही बाकीचे टेक्निकल काही बघणार आहेत, आणि ज्यांना ज्यांना तिथे वेळ देता येईल त्या ठिकाणी कुठे जाणं येणं असेल हे ते प्रत्येकाने आपला स्वतःचा टाईम. बरं, ह्या सर्व गोष्टी करताना आपल्याला फंड लागणार आहे, बेसिक फंड लागेल ना, तो पण उभा करायला लागेल. तर त्याच्यावर पहिलं डिस्कशन होऊ दे, पुढच्या गोष्टी नंतर होत राहतील. थँक्यू. दुसरं एक छोटंसं होतं की अजून आपल्याला आता हा ॲडिशनल एरिया मिळणार ना, तर त्याच्यामध्ये आपलं सिडको बरोबर ट्रान्झॅक्शन कसं होईल ते पण एकदा म्हणजे एक फक्त आपला पार्ट म्हणून की समजा आता आपलं 60 स्क्वेअर मीटरचं आहे, समजा आपण त्याच्यावरती डबल मिळाला 60 स्क्वेअर मीटर, मग ते आता आहे त्या एरियामध्ये ॲड होणार का कसं होणार, आणि त्याच्यासाठी सिडको बरोबर सेपरेट ॲग्रीमेंट करायला लागेल का, त्याचे चार्जेस असतील का, सिडकोची NOC घ्यायला लागेल का, हे पॉईंट थोडेसे आपल्याला आपल्या अजेंडामध्ये ठेवून ते क्लिअर करायला लागतील. तर जेणेकरून पुढची आता खंडात हां ठीक आहे हां ओके. या प्रश्नाचं उत्तर खंडात ठेवण्यात येऊ द्या. सगळ्यात आधी मी मॅनेजिंग कमिटीचं आभार मानतो की त्यांनी F24च्या टेरेसवरनं ही मिटिंग अरेंज केली. नाही जे सगळ्यांसाठी केलं, ज्यांना फिजिकल प्रॉब्लेम असतील ते सगळ्यांसाठी केलं. नाही जे काय मी इव्हन एवढे स्टेप पण नाही जोडू शकत, म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट केली आणि तुम्ही माझं ऐकलं आणि ते मला खूप बरं वाटलं. त्यासाठी मी खूप खूप धन्यवाद देतो तुमचे. सगळ्यात आधी म्हणजे आपण एकच विचार करायला पाहिजे, चंद्रशेखर प्रभू साहेब जे आहेत ना खूप सिनियर व्यक्ती आहेत आणि खूप त्यांचं नाव आहे आणि त्यांना अनुभव जो आहे तो आपल्या ज्युरिडिक्शनचा काहीही नाही. आता मी आपल्या ग्रुपमधले जे मेसेज बघतो त्याच्यामध्ये जे काही रेफरन्सेस आहेत तो आपल्या एकाही नोव्हेंबरला एकही रेफरन्स नाही आहे. ते सगळे DCPR 2034 सगळे मुंबईचे आहेत. एनिवेज तर चंद्रशेखर प्रभू साहेबांबद्दल मला असं सांगायचं की त्यांना खूप अनुभव आहेत आणि नवी मुंबईमध्ये फक्त सेल्फ डेव्हलपमेंटची एकच केस फक्त मीच त्याला परमिशन दिली सानपाड्यामध्ये. त्याचं नाव आहे पॅराडाईज सोसायटी, पॅराडाईज CHS. तर आपल्याला जर सेल्फ डेव्हलपमेंट करायचं असेल तर आपलं खूपच अभिनंदन आहे. फक्त एकच मला म्हणायचं आहे की आपल्याला त्या बिल्डिंगमध्ये 100 स्क्वेअर मीटरचं कार्पेटचे फ्लॅट आहेत आणि ते 100च युनिट आहेत तिथे. आता आपल्याकडे 70 स्क्वेअर मीटरचं आहे, तर आपल्याला मिनिमम 70 वर आपल्याला 101 स्क्वेअर मीटर आपल्याला कार्पेट एरिया मिळू शकतो, बरोबर. तर सेल्फ रिडेव्हलपमेंट करायची असेल तर आपल्या कमिटीमध्ये जे लोक असतील ना त्यांच्यावर आपल्याला ब्लाइंडली विश्वास ठेवावा लागेल. ही जर तयारी असेल तर सेल्फ रिडेव्हलपमेंट तुमची पॉसिबल आहे. अदरवाईज जर सेल्फ रिडेव्हलपमेंट करायची म्हटली तर आपल्याला काय नॅचरली काय करावं लागेल, आपल्याला कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करावं लागेल. तो कॉन्ट्रॅक्टर उद्या पडून गेला त्याला जबाबदार कोण, त्याची जबाबदारी कोण घेणार. म्हणजे ही मी निगेटिव्ह बोलत नाही आहे, मी पॉझिटिव्ह बोलतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधीच सगळ्या त्या विचार करूनच आपल्याला सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी आपल्याला जावं लागेल. दुसरं, आपल्याला अजून आपल्या इनिशियल स्टेजला आपल्याला माहीत नाही आपला प्लॉट, आपला बिल्डिंग, आपल्या सोसायटीचा प्लॉट CRZ इथं FSI किती मिळेल, इथं हाईट किती मिळेल, इथं CRZ आपल्याला परमिशन मिळेल की नाही मिळेल, याचा कोणी विचार नाही केला. फक्त आपण म्हणजे कुणीतरी काही बोलायचं म्हणून याच्यावर काही आपण फक्त मला 1000 पाहिजे नाही मी बोलतोय असं बोलणार.
तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आता मिनिमम थोडक्यात मला काय म्हणायचं आहे की आधी आपण फिजिबिलिटी तयार केली तरच आपण ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या बोललेल्या सगळ्यात चांगल्या. त्याच्यानंतर ह्या सगळ्या चर्चा त्याच्यानंतर घ्यायच्या सगळ्या की आपल्याला किती मिळेल, कमर्शियल मिळेल, रेसिडेन्शियल मिळेल, काय मिळेल काही माहीत नाही आपल्याला. म्हणजे कोणी प्लॅनच तयार नाही केला तर काय माहिती आपल्याला, फिजिबिलिटीच नाही आपल्याकडे आज. तर त्याच्याशिवाय ही चर्चाच करणं व्यर्थ आहे असं म्हणायचं. येस बरेच वर्षापासून तुम्ही नवी मुंबईमध्ये काम करता. इकडे इकडे खंडारे साहेब धन्यवाद तुम्ही इकडे आलात म्हणून. आणि मागे पण 1-2 वेळा मी तुमच्याशी बोललेलो आहे या विषयावरती की आपल्याला किती एरिया मिळणार, काय मिळणार, आपल्याला FSI कसा असेल वगैरे याच्यावर बद्दल बोललेलो आपण. हां हां तर काय माहिती का साहेब, आम्ही आता गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही या नवी मुंबईमध्ये काम करताय आणि ऑलरेडी मला वाटतं रिडेव्हलपमेंटच्या याच्यावर पण तुम्ही होतात. तर आम्हाला त्याच्यात पुरेपूर फायदा उचलायचा आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला गायडन्स, हेल्पलाईन आणि सर्व असणार आहे. कारण काय माहिती का, आम्ही त्यातले एक्सपर्ट्स नाही, तुम्ही आहात. बाकीचे पण आहेत, त्यांच्या जागी आहेत, पण तुम्ही त्या जागी आहात आणि तुमचं आहे ना की गायडन्स आणि प्रत्येक वेळोवेळी आपल्याला लागणार आहे. तर तुम्ही काय म्हणता की तुमचं सर्व तन मन धन आणि सर्व हे करून आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे. कारण काय माहिती का की हा प्रोजेक्ट एवढा इझी नाही की आपण बसल्या बसल्या जागे होईल. सर्वांचा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असणार आहे आणि वेळोवेळी आहे ना की तुम्हाला आम्ही सत्वत राहू, त्रास देत राहू. तर तुम्ही काही मनात न ठेवता तुम्ही वेळोवेळी सपोर्ट करायचं आहे. धन्यवाद. कसं आहे, सगळ्यात आधी मला एकच म्हणायचं आहे की मागे बघा आपली कोविडच्या काळामध्ये एक आपली ऑनलाईन मिटिंग झाली होती. त्यावेळेला मी एकच सजेशन केलं होतं की सगळ्यात आधी आपल्या बिल्डिंगला अजून आपल्या सोसायटीच्या बिल्डिंगमधले 30 वर्ष झाली नाही तर आपण हे करून घ्या, IITचा रिपोर्ट करून घ्या. तो अजून पण मला असं केलेलं वाटत नाही. जोपर्यंत तुम्हाला 30 वर्ष कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला जो काय FSI असेल 3 FSI मिळणार नाही. नाही झालेच तरी चांगली म्हणून आता सगळ्यात आधी एक काम करा, मग NMMC मध्ये लगेच अप्लाय करून टाका. त्याला एक प्रोसिजर असते, आयडेंटिफिकेशन म्हणतात त्याला. त्या आयडेंटिफिकेशनसाठी लगेच प्रोसिजर करून टाका की तोपर्यंत आहे ना त्याला 2-3 महिने लागतात. कमिटी येते, सगळ्या लोक येतात, मग ते आयडेंटिफिकेशन झालं की मग आपण पुढची प्रोसेस करा, मोकळ्या एकदम. ते सगळ्यात आधी करा. ते जर 30 वर्ष झाले असतील तर मग आपल्याला काय अडचण नाही. हां येस. आणि राहिली गोष्ट खंडारे साहेबांची, इथे एक त्यांची प्रॉपर्टी आहे, एक मिलेनियम टॉवरमध्ये आहे आणि बाकी कुठे असतील तर मला माहीत नाही. पण या प्रॉपर्टीबद्दल त्यांचं भावनिक आहे, कारण ही त्यांची पहिली प्रॉपर्टी आहे. बरोबर आहे साहेब? करेक्ट. तर जेव्हा टॉवर बनेल तेव्हा मी 100% सांगतो खंडारे साहेब परत इथेच येतील आणि एक फ्लोअर विकत घेतील. आणि त्यांचा भावनिक आहे, त्यांची पहिली प्रॉपर्टी आहे. तर मला काही शंका नाही की म्हणजे काही शंका नाही की ते आपल्याला मदत करणार नाही, 100% करतील. आता जे लोकांचं जे डाऊट आहे की काही माहिती नाही, टाउन प्लॅनिंग तुमच्या समोर बसलाय, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट. तर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट तुमच्या समोर बसलाय. अजून तुम्हाला काय पाहिजे? राईट. इनके पास ही आएगा. और क्या चाहिए? अभी MSCB का कुछ काम रहेगा तो गायकवाड़ साहब है, कंस्ट्रक्शन का कुछ इंजीनियर का काम रहेगा तो रंजन साहब है. ओके, बहुत है, अपने में से ही निकलेंगे, हम खुद ही करेंगे. बरोबर साहेब? तर खंडारे साहेब आहे, त्यांना जे पाहिजे ते आपण त्यांच्याकडनं आता त्यांचं बरोबर किती वर्ष बाकी राहील साहेब? 10 वर्ष बाकी आहे. तर एवढा अनुभव झाला आहे की
नाही त्याच्या अगोदर बोल साहेब. तर एवढा अनुभव झाला की त्यांना आता काही म्हणजे नियम वाचायची आवश्यकता पडणार नाही. नियम त्यांच्या डोक्यात म्हणजे जसं आपला बेचा पाडा घुसला असतो बे बेदुण्याच्या. हा तर हां बघ अजून काय पाहिजे, अजून काय और क्या चाहिए आपको. दिल मांगे मोर और मोर ही मोर है, ठीक है. तो फिर और क्या चाहिए. जब टाउन प्लॅनिंग आपके सामने बैठा है, माणसाची भावनिक आहे हे त्यांनी मला स्वतः पर्सनली सांगितलं. हा ही माझी पहिली इन्व्हेस्टमेंट आहे साहेब, नाही तर मी विकली असते, नाही तर म्हणून मी विकत नाही साहेब. बरोबर, म्हणून त्यांनी ठेवली आहे. त्यांना जे पैसे मिळाले जे काय PF वगैरे ते 5 लाख रुपये मला दिले होते, त्यांनी ही प्रॉपर्टी घेतली. फक्त जिकडे त्यांचा भावनिक आहे, प्रत्येकाचा आहे असं नाही म्हणत मी की खंडारे साहेबांचा जास्त आहे किंवा आपला कमी आहे. आता ते टाउन प्लॅनिंगमध्ये असल्यामुळे त्यांचा भावनिक आहे आपल्याला म्हणजे संबंध. आणि जे प्लॅनिंग डिपार्टमेंटचा दुसरा काही डाउटच नाही पाहिजे, दूसरा डाउट ही नहीं चाहिए कि अपने को कहाँ जाना है क्या नहीं जाना है. बस आगे बैठे पूछ लो, कभी फोन करो. और ज़्यादा लंबा भी जाने का नहीं है, स्कूटी उठा के इनके घर जा सकते हैं. राइट, हो गया. और क्या चाहिए. हाँ हाँ बरोबर आ गया, ठीक आहे. अजूनही कोणाला काही शेअर करायचं आहे. थोडा आता साहेबांनी बोललं तरी ऑफ साईड आहे, पण आपण जी असेसमेंट केली आणि असेसमेंटमध्ये एक आपण चॉईस म्हणून जो टाकला आहे, तर त्याची थोडी क्लॅरिटी जर का आपल्याला देता आली आता. कारण आपण एक फ्लॅटमध्ये आपल्याला माहिती नाही, फिजिबिलिटी नाही आहे, 1 से 2 होणार किंवा मोठा एरिया होणार किंवा कोणी एखादी ॲडिशनल एरिया घेऊन 3 पण होऊ शकतील, कुणाची डिमांड जास्त असेल. तर ती चॉईस कुठल्या फ्लॅटला अप्लिकेबल आहे नाही आहे म्हणजे तुम्ही थोडं स्पष्ट करा मला. स्पष्ट करणारा मी कोणी नाही, पण माझं असं मत आहे की चॉईस ऑफ द फ्लॅट फक्त एकच राहील. आणि समजा तुम्ही अजून 2 घेतले तर मग ते मार्केट रेटने तुम्ही चॉईस ऑफ फ्लॅट घ्या, असं माझं मत आहे. हां साहेब बोला. मला काय म्हणाले ह्या चर्चा ज्या आहेत ना काही अर्थच नाही सध्या. ठीक आहे, कमर्शियल मिळेल, मला 5,000 मिळेल, 6,000 मिळेल, 1,000 मिळेल, 500 मिळेल, त्याला काही तुमच्याकडे फिजिबिलिटी आता काय. आता ते फिजिबिलिटी आपण का नाही केली, कारण असेसमेंट ऑफ डिमांड म्हणजे आपली किती ताकद आहे म्हणजे ते कमेन्समेंट सर्टिफिकेट करण्यासाठी त्या स्टेजला आपण पोहोचला. तर आपण आता पुढच्या स्टेजला पोहोचलो. सगळ्यात आधी म्हणजे सर मला म्हणायचं की आपला प्लॉट CRZ आहे, त्याला FSI किती मिळेल. आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 30 वर्ष झाले असेल तर आपल्याला 3 FSI मिनिमम मिळेल. अजून दुसराही सांगतो, आता आपल्याकडे आता एक नवीन वारं चालू झालं आहे क्लस्टर डेव्हलपमेंटचं. तर आपल्याला क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये जर 10,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट असेल तर आपल्याला 4 FSI पण मिळेल. मग ते अजून तो नंतरचा विषय आहे. पण आज बरोबर आहे साहेब. आता 92 लोकांना एकत्र आणणं जरा कठीण होतं, तर 184 लोकांना एकत्र कसं आणायचं. राईट, प्लॅन चांगला आहे तो. हां फार डोकेदुखी आहे. तर आपण काय करू, आपसातच एकमेकांची डोके फोडू. हां, आणि बाकीच्यांना ते म्हणजे त्यांना बाहेरच राहू द्या. आणि त्यांचं काय साहेब, त्यांचं इक्वल प्लॉट नाही आपला नाही आहे असं माझं मत आहे. ओके, मी फक्त प्रपोजल सांगतो. हां नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं. क्लस्टर केलं तर जास्त FSI मिळेल, 4चा FSI मिळेल, साहेब बरोबर बोलतात. पण अभी 92 लोगों को इकट्ठा आने में टाइम लगता है. अभी फिर उस कमेटी का चेयरमैन और सेक्रेटरी कौन बनेगा. वहां से बात चालू हो जाएगी. वो 400 करोड़ का प्रोजेक्ट 800 करोड़ का हो जाएगा. तो पहले 400 करोड़ ही संभाल लेते हैं. राइट, फिर उनको हम कंसल्टेंसी करेंगे कि हमने ऐसा किया था. बराबर है ना. ये थोड़ा डिफिकल्ट है बहुत, मतलब 184 लोगों को इकट्ठा लाना जरा. आपल्या या स्टेजवर यायला आपल्याला एक मला तरी वाटतं एक 4-5 महिने झाले. परत बॅकफूटवर जाऊन परत यायला आपल्याला परत भरपूर वेळ लागेल. मग त्यापेक्षा आपण पुढे गेलेलंच चांगलं आहे सर.
फक्त सगळ्यांनी एकमेकावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय हा सेल त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. 100% सेल्फ त्याच्याशिवाय होणारच नाही. विश्वास असेल तरच होऊ शकतो ते. म्हणजे मी कदम साहेबांना सांगितलं की हे असं होऊ शकतं, तर ते तुम्ही सांगितलं की मी ऐकलं पाहिजे, अदरवाईज ते होऊ शकत नाही. आणि तो कधी रखडेल, सेल्फ पण एक सगळ्यात मोठा धोका, तो प्रोजेक्ट कधी रखडेल. एकदा तुम्ही बिल्डिंग डिमॉलिश केल्यानंतर कोण जबाबदार नाही त्याला, एक लक्षात ठेवा. सोसायटी जबाबदार ना साहेब, सगळे लोक जबाबदार राहतील ना. सगळे लोक जबाबदार नाही घ्यायचे, कोण काय त्याची जबाबदारी घेणार, काय जबाबदारी घेणार, सोसायटी काय जबाबदारी घेणार. पण म्हणजे का रखडणार? एखादं एक्झाम्पल द्यायचं एखादं. मला एक सांगा, कुठल्या स्टेजला काय होईल बरोबर आहे. सगळ्यांना विश्वास ठेवला तर तो प्रोजेक्ट. हा बरोबर, 100% बरोबर आहे. मी पहिल्यांदाच म्हटलं 92 लोक जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत प्रोजेक्ट सक्सेस होणार नाही. कराडे सोसायटीची गोष्ट सांगतोय ना, 100 लोकांपैकी फक्त एकच व्यक्ती त्यांच्यात उलट आहे, बाकी 99 लोक आहेत ना सगळे एकवत आहेत. त्यातले 5 मॅनेजिंग कमिटीचे लोक आहेत, त्यांचे सगळे ब्लाइंडली 99 लोक त्यांचा विश्वास ठेवतात 5 लोकांवर. सगळे सिनियर सिटीजन आहेत आणि सगळे हाय फाय म्हणजे पोस्टवर कोणी चीफ इंजिनियर किंवा अशा प्रकारचे लोक आहेत. आणि ती सोसायटी खऱ्याच अर्थानं म्हणजे वाखण्यासारखी आहे. त्यांना काय फ्लॅट मिळाल, त्यांना 100 स्क्वेअर मीटरचा फ्लॅट, 200 स्क्वेअर मीटर कॉर्पस तर भरपूर मिळाला. मग आपल्याला थोडाच मिळेल. और कोई पॉइंट अभी के लिए? आतापर्यंत जो आपला जो लीज डील वगैरे झालं आणि एक एक स्टेप आपण पुढे जातोय, तर तुम्ही ना एक एक आपण काय ट्रान्सपरन्सी दाखवले किंवा काय. आता आपल्याला काय करायचं की जी कामं आहेत, आता खंडारे साहेबांनी आता ताबडतोब सांगितलं की आता उद्याला आपल्याला एक ॲप्लिकेशन करायचं आहे, तसं एक एक कामं आहेत ना, म्हणजे आपण काय केलं आहे आणि नंतर काय करायचं आहे हे प्रत्येकाने ज्यांना ज्या गोष्टींबद्दल माहिती आहे. आता CRZ आम्हाला अजूनही आम्ही आहे ना की कन्फ्युजनमध्ये आहे, ते जरा क्लिअर व्हायला पाहिजे, तर तुमची जास्त मदत होईल त्यासाठी. तर एक एक गोष्टी आहेत ना की आतापर्यंत काय झालं आहे आणि आता पुढे काय करायचं आहे, एक एक स्टेप कसं करत जाऊ. कारण 1-2 मीटिंग म्हणून हे ते होणार नाही आहे, तर असे बऱ्याचशा मीटिंग्स होती. हां, आठवड्या 15 दिवसातनं एक तरी मीटिंग व्हायला हवी आणि त्याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य आणि सहभाग असावा. रही बात CRZ की, जितने 2-3 PMC आले होते साहेब, आम्ही बोलावले होते, त्यांनी सांगितलं की 236 स्क्वेअर मीटर आउट ऑफ 4600, म्हणजे तो पंप रूमचा जेवढा पार्ट आहे तेवढा CRZ मध्ये गेला आहे, आपली बाकी क्लिअर आहे, असं ते बोलले. नहीं वो FSI की बात कर रहे हैं, वो CRZ की बात नहीं की है. CRZ की बात. तो एज पर द वो जो म्युनिसिपालिटी का मैप है, इकडून जो रोड जातोय आता जो होणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी चेंज होणार आहे का? आता ह्या रोडचा बेनिफिट आपल्याला काय मिळणार? ब्रिजची परमिशन पण तुम्ही दिली साहेब. मग CRZ मध्ये कशी दिली तुम्ही म्हणजे? अच्छा, पण आपल्या रस्त्यामध्ये पण जागा जाणार नाही, रस्त्यामध्ये द्यावं लागणार. आपला काय नाही. कारण त्याचा काय फायदा होणार आहे का आपल्याला? रोड आहे तो तेवढा त्या CRZ मध्ये वगैरे काय कमी जास्त? CRZ मध्ये असेल तर जेवढा CRZ अफेक्टेड एरिया असेल ना त्याला 3 FSI मिळणार नाही. बाकी एरिया जेवढा अफेक्टेड आहे 236 स्क्वेअर मीटर त्याच्यावर 1 आणि बाकी त्याच्यावर 3 असं आहे. कसं असं तर तेवढा एरियात आपण तसा सोडू शकतो ना आपल्याला. ते म्हणजे बिल्डिंग इकडनं बांधतो तुम्ही, म्हणजे आर्किटेक्टच्या प्रमाणे, आणि आर्किटेक्ट पण तिकडे नाही जाणार म्हणजे CRZ वर, राईट. CRZचा मुद्दा जवळपास क्लिअर झाला आहे असं वाटतं मला. त्याचं काही प्रमाणपत्र असतात, सर्टिफिकेट कशाचं? CRZ मध्ये आपलं एवढं आपण सोड केलं पुढे आपल्याला, म्हणजे आपण जेव्हा पुढे आता नवीन बिल्डिंग बांधू तेव्हा मग आपल्याला ते नवीन प्रोजेक्ट मध्ये CRZ मध्ये नाही आमचं असं सर्टिफिकेट मिळेल का? खंडारे साहब, आपके पास वो CRZ का प्लान मिल सकता है क्या? ओके,
तो ऑथेंटिक आहे. त्याच्यामध्ये किती गेलाय? किती एरिया मला प्लॅन तर मी उद्या सांगू सुयोग सोसायटीला मी भेट दिली परवा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमचा रोडसाठी एरिया जातोय. हां, म्हणजे 3 साईडला रोड जातोय, रोडमध्ये जागा जाते खूपच प्रॉब्लेम. मग आपला तसं जाईल का असं मला वाटलं, म्हणून मी अच्छा, कारण त्यांचे 3 साईडला रोड जाते. नवीन रोड जातात रोडमध्ये जागा जाते. मग त्यांना काही भारपाई नाही केली का त्या लोकांनी? नाही ते देणार ना, ते देणार. पण आपल्याला जसं 3 पट मिळणार आहे ना, तर त्या रोडमध्ये जाणाऱ्या जागेचं 2 पटच मिळणार. कोई और किसी को कुछ बोलना है? मेरे को एक आखिरी का स्टेटमेंट बोलना है, बस आखिरी का ही बोलना है, और कुछ बोलो तो सर. मेरे को उन लोगों से प्रॉब्लम नहीं जो बोलते हैं, मेरे को उन लोगों से प्रॉब्लम है जो शांत रहते हैं. तो जो शांत रहते हैं मतलब वो न्यूट्रल में आते हैं, ना इस तरफ ना उस तरफ, किसी तरफ तो रहना पड़ेगा. मैं बता रहा हूं आपको. हाँ, ओके. तो केवल ऑडियंस नहीं बैठना है, ये सेल्फ एम्प्लॉयड प्रोजेक्ट है, समझो खुद का काम है. आओ, शंका जे काही आहेत लोगों के दिमाग में सही है, कोई प्रॉब्लम नहीं उसका, एकदम नेचुरल है. जैसे जैसे आगे बढ़ेंगे वैसे वैसे करेगा. बस बोलो बोलो तो मधु भाई आगे आ जाओ. हॅलो. नाही, ही प्रोजेक्ट आहे ना साहेब, ह्याच्यात आपण कोणालाही डाऊट करत नाही की पेमेंटसाठी किंवा कशासाठी. पण सर्व लोकांवर ट्रस्ट आहे, कमिटीवर ट्रस्ट आहे, सर्व लोकांवर ट्रस्ट आहे. पण काम एवढं येणार आहे ना, आपल्याला एकमेकाचा सहाय्य पाहिजे आणि असिस्टंट पाहिजेत. कारण काय माहिती आहे, ह्या ह्याच्यात आम्ही बघितलं ना, लोकांना हार्ट अटॅक आलेला आहे, लोक आजारी पडलेले आहे, हॉस्पिटलायझेशन किंवा गावी जाणार. इट विल बी एन नंबर ऑफ इश्यूज विल बी देअर. So I would highly recommend that we at least depute some assistants to help each other. कारण याच्यात खूप काही बिलिंग येणार आहे, तुमची इन्स्पेक्शन मटेरियल कमी येणार आहे. डेप्यूट करण्यापेक्षा व्हॉलंटियर युअर सेल्फ. नहीं, समझा नहीं, पटेल साहब के मैं जिम्मेदारी डाल देता हूँ और पटेल साहब को करना ही नहीं. एग्जाम्पल ले रहा हूँ, सब पर्सनली मत कर. वॉलंटियर करो, ये खुद का प्रोजेक्ट है, वॉलंटियर करो. और मैं ये खुद ही ले लो रिस्पॉन्सिबिलिटी. नहीं, बट पटेल साहब ऐसा भी केस हुआ है. पीएमसी इज हैंड इन हैंड विद कंस्ट्रक्शन कॉन्ट्रैक्टर एंड दे विल टेक यू इनटू अ राइड. यू विल नॉट कम टू नो ऑल्सो. वो समझेगा भी नहीं. तो खुद ही वॉलंटियर करो, खुद ही टास्क ले लो और खुद ही करो. किसी को डेप्यूट करने की जरूरत नहीं है. नहीं, पर कारण क्या है, ठाकरे साहब आप जो बोलते हैं ना, वो भी राइट है. बट एक डेप्यूट करके रखना या कुछ किसी को ये करना, कोई कमिटी को एक छोटा कमिटी बना के एनकरेज करना है ना. नहीं, एग्रीड है. बट कैसा है, ये अपन बोलने के लिए कि ये सब है, बट वो टाइम पे लोग आना और करना, इन्वॉल्वमेंट होना वो जरूरी है. तो पॉइंट इतना ही है मेरा कि एक सब कमिटी जैसे पोजीशन के लिए नहीं है और किसी को डाउट नहीं है किसी के ऊपर भी. ट्रांसपेरेंसी रहेगा 100% उसमें अच्छा. बट काम इतना आएगा ना कि वो टाइम पे वी नीड, क्योंकि कोई भी बीमार पड़ सकता है, कोई भी गांव जा सकता है. वो टाइम पे बिल पास नहीं हो रहा है, कंस्ट्रक्शन कॉन्ट्रैक्टर काम नहीं कर रहा है, ये सब इश्यूज पॉपअप होएगा वो टाइम. आता म्हणजे सुयोगमध्ये आमचं घर आहे, त्यामुळे म्हणजे तिकडे हे फ्लो चालूच आहे, म्हणजे आता सेल्फसाठीचा.
तर तिकडचा एक त्यांनी काय केलंय, एक वेगवेगळ्या बॅचेस बनवल्या आहेत. म्हणजे डिझायनिंग कमिटी आहे, जे डिझायनिंगचं करणार आणि नंतर तो डेटा आणून कमिटीच्या समोर मांडणार, त्याच्यासमोर मांडणार. किंवा दुसरा एक फायनान्सचा, की फायनान्स एक ग्रुप सांभाळतोय, जे फायनान्समध्ये पुढे आहेत लोक, त्यांचा एक 10 जणांचा ग्रुप केलाय. ती लोक तो एक डेटा करून तो त्यांच्यासमोर मांडणार. असे त्यांनी एक 4-5 हे बनवलेत. म्हणजे मटेरियल कुठून घ्यायचं त्याचा एक वेगळा बनवला. म्हणजे त्यांनी आतापासूनच बनवून ठेवल्यात, अजून त्या स्टेजपर्यंत गेले नाही आहेत ते. पण जेव्हा जेव्हा त्या स्टेज येतील तेव्हा ती कमिटी ॲक्टिवेट होईल. ते लोक तिकडून तो डेटा कलेक्ट करतील. म्हणजे जेणेकरून उद्या हे लोक म्हणायला की तू नाही का केलंस, तू जाऊन करून ये. पण ती कमिटी त्यांची रेडी आहे. ती लोक त्या वेळेला ॲक्टिवेट होणार, ते करणार आणि डेटा दाखवणार. मग त्या सगळ्यांनी घेऊन मिळून तो डिसिजन घ्यायचा. म्हणजे याच्यामुळे काय झालंय, कामं वाटली गेली आहेत, एकावरच बर्डन नाही येत आहे. किंवा हे म्हणजे लोकांना पण त्यांचा एक अभ्यास असतो, जो सगळ्यांच्या समोर येऊन तो मांडला जातो, की हा बाबा हा एवढा अभ्यास आहे. त्याच्यात कोणाला काही दुसरं शेअर करायचं ते करू शकतात. पण ॲटलिस्ट एक डेटा आपल्यासमोर सगळ्यांबरोबर येतो. म्हणजे त्यामुळे तो प्रश्न हे नाही होणार की एकावरच पडतो. आणि होतं कसं, जोपर्यंत एखादा कमिटीत म्हणजे आता त्या 10 जणांची कमिटी आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. त्यामुळे ते जाऊन ते काम करणारच आहे. आपण म्हणणार की कोणतरी येईल आणि करेल, तर तो म्हणणार की नाही मला हे नाही अजून काही माहिती, किंवा तो बाजूलाच राहील. तसं तर एक तसं एक ग्रुप करून ठेवूया आणि ते तसे काम करत जातील. 101% बरोबर सजेशन आहे आपलं. जेव्हा रिडेव्हलपमेंट कमिटीचं जे इन्व्हिटेशन होतं त्यात पण आपण तेच सांगितलं होतं, फायनान्स बॅकग्राऊंड, कन्स्ट्रक्शन बॅकग्राऊंड, आर्किटेक्ट बॅकग्राऊंड. तर ठीक आहे, असे लोक ओळखा, कोण आहे डिझायनिंगमध्ये, कोण आर्किटेक्ट आहेत. माझ्यामध्ये काही विद्यार्थी पण आहेत आपल्या इकडचे, ते आर्किटेक्ट आहेत. कोण फायनान्समध्ये आहे ते बघा, कोण प्रोक्युअरमेंटमध्ये आहे ते बघा. मग त्या स्टेजेस आपण डिफाईन करू आणि त्या स्टेजेसचे ग्रुप बनवा. बिलकुल 100%. राईट. हां, आपणच बनवू. फक्त व्हॉलेंटिअर व्हायला पाहिजे लोकांनी. म्हणजे तुम्ही जे म्हणता ना थोपवल्याने थोडासा प्रॉब्लेम होतो, की तू बोलले ना की मला माहीतच नाही मला काय करायचं आहे. इथे मला पाहिजे की लोकांनी व्हॉलेंटिअर व्हा स्वतः. आता जेव्हा एक एक्झाम्पल मला ते द्यायचं नव्हतं, पण आता द्यावं लागतं, की प्रभू सरांची टॅक्सी बुक करा. मी नव्हतो, मी फ्लाईटमध्ये होतो, सांगितलं पण एकही पुढे आला नाही आणि मी टॅक्सी बुक करतो. राइट. जब वो सेकंड टाइम प्रभु सर को बुलाए थे तो मैंने बोला था कि टैक्सी बुक करो, फिर आखिर में तूने लिया. पर तब तक 4-5 घंटे तक किसी ने ऐसा इनिशिएटिव नहीं लिया कि टैक्सी बुक. मैंने ये भी लिखा था कि सोसाइटी से क्लेम करो. तो किसने वो प्रभु सर का टैक्सी बुक करने का इनिशिएटिव लिया? हाँ, तेच म्हणतोय मी. करेक्ट. नंतर बोला, बरोबर आहे. पहिले फिजिबिलिटी करा, नंतर बोलू सगळं. चला, धन्यवाद सगळे आल्याबद्दल. साहेब आपल्याला खुर्च्या घ्याव्या लागतील. ठीक आहे. हां, आपण आर्किटेक्टचा ॲडव्हर्टाइजमेंट देतो आहे. राईट. त्याचा फॉर्मॅट काय आहे ते आपण व्हॉट्सअप ग्रुपवर फायनल करू. क्लिअर होणार. धन्यवाद. मुझे तो नहीं समझेगा ना. रेकॉर्डिंग झालंय पण 50-60% सगळं स्क्रीन झालंय. नाही पण ते आवाज येईल ना. हां, आवाज येईल. ते बंद कसं करायचं?